अत्यंत कुचकटपणाने तो तिला बोलतो हो. आणि आपल्याला असं वाटत राहतं की अरे किती 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 कुचकटपणाने बोलशील तू. असा त्रास होता होता पुढच्या एखाद्या सीन मध्ये ना ती त्याला इतकं घालून पडून बोलते असं वाटतं की म्हणजे ही पण काही कमी नाहीये. ही काही कमी नाहीये. प्रभावकर कधी पाण्यामध्ये शिरतायत, कधी इकडे जात आहेत. मला या सगळ्या गोष्टीबद्दलचा आदर नक्कीच तो सिनेमा बघताना वाटत राहिला. अनिता तातेची व्यक्तिरेखा तर खूपच सगळ्यांना आवडली आणि तिचं खूप कौतुकही झालं. छोटीशी व्यक्तिरेखा पण तरी इतकी ती चांगली केली आहे की ती अशी हॉन्टिंगली मनात राहते की बाई काहीतरी करेल आपल्याला अशी भीती वाटावी असं तिचं चित्रण आहे. समलैंगिकता हा शब्द इतका असा लिखाणामध्ये यायला लागला की मला वाटलं अरे बापरे, म्हणजे आता तुम्ही आरपार असेल नाहीतर तू बोलणं असेल, ही भिन्नलिंगी व्यक्तींच्या प्रेमाची गोष्ट आहे बरं का, असं आपल्याला काही सांगावंच वाटत नाही, कारण ते मेनस्ट्रीम आहे. भिन्नलिंगी व्यक्तींनी प्रेमात पडणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे असं आपण मानतो. पण अशा पद्धतीने दोन पुरुषांचं प्रेम हे इतक्या हळूवारपणे मला जवळजवळ आठवत नाही कुठे दाखवलं. आपला मराठी प्रेक्षक जो आहे ना तो हिंदी चित्रपट किंवा त्याहूनही परदेशी चित्रपट हे फार मोकळ्या मनाने बघतो. तिथली माणसं कशीही वागू देत, पण आमची मराठी चित्रपटातली माणसं कशी छान कौटुंबिक व्यवस्थित आणि म्हणजे चांगल्या घरातल्या लोकांनी वागावं तशी असली पाहिजे. अशी तक्रार होते की तुम्ही नेहमी त्याच चेहऱ्यांच्या माणसांना का आम्हाला देता, असं फेसबुकवरती वगैरे तो असायला मिळतं. पण हे जे अपरिचित चेहऱ्यांचे सिनेमे आले होते त्याला तुम्ही गेलात, मग तुम्ही का ही तक्रार करता. दुर्दैवाने व्यवसाय असल्यामुळे ती एक कला आहे, अभिव्यक्तीचं माध्यम आहे असं मानलं जाणं आपण खरंच विसरून जात चाललोय. हा मला सगळ्यात मोठा धोका वाटतो. अगदीच. अनेक मला पर्सनली आवडलेली गोष्ट म्हणजे फारसे बायोपिक आले नाहीत या वर्षी. नमस्कार. काथ्याकूटमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या काथ्याकुटीमध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठी सिनेमाबद्दल. 2025मध्ये जे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले त्याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत आणि या गप्पांमध्ये आपल्याबरोबर आहे सुनील सुक्तनकर. इथे मला असं सांगावंसं वाटतं आवर्जून की सुनीलची स्वतःची अशी एक शैली असली फिल्ममेकर म्हणून, तरी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांबद्दल त्याला खूप आस्था आहे. अनेक वेगवेगळ्या शैलींचे चित्रपट बघणं, त्याच्याबद्दल बोलणं, चर्चा करत राहणं, लिहिणं हे सुनील सातत्याने करत असतो. आमच्याही अनेकदा अनौपचारिकपणे बऱ्याच गप्पा होतात वेगवेगळ्या सिनेमांबद्दल आणि त्यामुळे मला असं वाटतं की सुनील हा स्वतः फिल्ममेकर जरी असला तरी तो तुमच्या माझ्यासारखा एक सिनेप्रेमी देखील आहे. त्यामुळे अशा सिनेप्रेमी मित्राबरोबर आपण आजच्या गप्पा करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात करूयात. सुनील, पहिला स्वागत तुझं औपचारिकपणे काथ्याकूटमध्ये. थँक्यू. आणि पहिला प्रश्नच माझा असा आहे की आता या वर्षात जे चित्रपट प्रदर्शित झाले मराठीतले त्यातले लक्षात राहिलेले प्रभावी चित्रपट कुठले, इथून आपण सुरुवात करूया. सुरुवातीला म्हणजे अनौपचारिक असलं तरी मी असं म्हणतो की खूप छान वाटतंय मला काथ्याकूटमध्ये यायला आणि काथ्याकूट हे नाव खूप छान आहे आणि आपण तेच करत असतो वर्षानुवर्ष. आणि मराठी चित्रपटाविषयी तर खरोखरच काथ्याकूट म्हणावं इतकं किती करत राहिलं तरी न पुरं पडण्याजोगी ती गोष्ट आहे. ती गेली 30-35 वर्ष चालूच आहे. या वर्षातल्या मराठी सिनेमांनी काही काही वेगळीच आश्चर्य समोर आणली असं मला वाटतं. बरं. त्यातले ती वेगवेगळ्या प्रकारे आहेत असं मला वाटतं. त्यातलं मला आवडणारे पहिले दोन मी सगळ्यात म्हणतो की ज्यांनी मला चांगल्या अर्थाने आश्चर्यचकित केलं आणि खूप समाधान दिलं. ते दोन चित्रपट म्हणजे सावरकुंड आणि स्थळ. अनेक प्रेक्षक म्हणतील की हा हे अपेक्षितच होतं आम्हाला की तुम्हाला हेच आवडणार असं. पण इतरही आवडलेल्यांबद्दल मी आणखी मला आवडेल बोलायला. पण त्यातलं स्थळ मी आधी बघितलं आणि खूपच मला अनपेक्षितपणे भारावून झालं त्या चित्रपटाने अनेक गोष्टींमुळे. एक तर त्याच्यामध्ये मला नेहमी काय वाटतं की तो किंवा ती दिग्दर्शकाने आपली एक धारणा असते ती धरून पक्केपणाने तो चित्रपट करणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे त्या व्यक्तीवरती दिग्दर्शक म्हणून इतर कुठलेही वेगवेगळ्या गोष्टी प्रभाव टाकत नाहीये. आपल्याला जसं वाटतंय तसा चित्रपट मी केला असं करणं हे समाधान आपल्याला प्रेक्षक म्हणून कळतं. कारण आपण तशा अर्थाने प्रेक्षक म्हणून जे निदान हुशार प्रेक्षक असतो त्यांना ते बरोबर लक्षात येतं की ही व्यक्ती कुठल्याही गोष्टीला बळी पडलेली नाहीये आणि त्यांनी आपल्याला हवा तसा चित्रपट केलेला आहे. तसं मला स्थळनी वाटतं. तर ती एका मुलीची गोष्ट आहे आणि सुरुवातच इतकी गमतीशीर होते त्याच्यामध्ये, ज्या एका प्रसंगानेच मी खरं त्या दिग्दर्शकावर खुश झालो की
सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि एक मुलगा बघायला आणून बसवलेला आहे खुर्चीमध्ये आणि त्याला अशी सुपारी कात्रत वगैरे म्हातारी प्रश्न विचारते. हे असं घडलं तर किती छान वाटेल असं मला वाटलं. म्हणजे हे माझ्या मनातलं स्वप्न त्यांनी मांडल्यासारखं झालं. पण ते अर्थातच दुर्दैवी स्वप्न ठरतं आणि तिथून पुढे मुलीलाच हे सगळं करत राहावं लागतं. ह्याचा एका दुष्टचक्राची ती गोष्ट आहे. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. एक म्हणजे सगळे विदर्भातली खरी बोलीभाषा जी आपल्या मालिकांमध्ये असते, खोटी खोटी विदर्भी भाषा नव्हे, फक्त मले तुले केले की विदर्भी होतं बरोबर आहे. असा सोपीकरणाचा भाग नाही करणार. सोमालकर हा जो दिग्दर्शक आहे, जयंत सोमालकर मला वाटतं, हा स्वतःच तिथला आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्याच भोवतालच्या माणसांमधून ती माणसं निवडलेली आहेत, सगळे अभिनेता अभिनेत्री, ओके. आणि ते सगळे इतके खरे आहेत आणि शिवाय ते चांगला अभिनय करतात. म्हणजे केवळ चांगले नॉन ऍक्टर्स किंवा ते असतील ऍक्टर्स पण आपल्याला परिचित नसतील अशी माणसं घेतली म्हणून नाही, तर ती उत्तम काम करतात. त्यातल्या विशेषतः आई वडिलांची भूमिका करणारे, ती स्वतः जी नायिका आहे ती, यांनी खूपच कमालीचा वास्तववादी आणि खूपच म्हणजे मनाला स्पर्शून जाणार असा अभिनय केलेला आहे. आणि त्याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे तो चित्रपट कुठल्या स्वप्नाळूपणाकडे आपल्याला नेत नाही. तो एका करकरीत वास्तवाकडे नेतो. मध्ये मध्ये त्यात थोड्या गमती घडतात, काही मजेशीर अनुभव पण तो आपल्याला देतो. म्हणजे तो असा कोरडा वृक्ष सिनेमा नाहीये. आणि त्याच्यामध्ये ती ज्या प्राध्यापकाच्या प्रेमात असते, तर जणू काही आपणही असे हळूहळू वाहवत जातो की यांचं आता नक्की काहीतरी होणार, कारण तो एक आदर्शवादी प्राध्यापक आहे. आपल्याला म्हणजे आपल्या पिढीला तर विशेषतः मागच्या एका आदर्शवादाची एक परंपरा पण आहे, त्यामुळे आदर्शवादी माणसांचं काहीतरी छान होतं असं आपल्याला चित्रपटात तरी बघायला आवडतं. अशा दिशेला जाता जाता पण तो आपल्याला धक्का देतो आणि अशा एका दुर्दैवी पण तरी थोड्या बंडखोर शेवटापर्यंत आपल्याला घेऊन जातो. हे सगळं बोलताना मला कमीत कमी स्पॉयलर्स देण्याची इच्छा आहे, कारण लोकांनी तो चित्रपट बघावा. आज तो OTT वर आहे. OTT वरती असेल. तर असा हा स्थळ चित्रपट. स्थळ बद्दल मला एक विचारायचंय तुला की तू जे प्रकारचे सिनेमे केले त्यात बरेचदा ऍक्टर्स आणि नॉन ऍक्टर्स असे दोन्ही असायचे. तर हा निर्णय नेमका कसा घेतला जातो की आता या स्थळ सिनेमात त्यांनी स्वतःच्याच गावातले सगळे नॉन ऍक्टर वापरले, कुठलेच ऍक्टर नाहीये. तर हे कसं ठरवलं की या विषयाला ऍक्टर पाहिजेत, या विषयाला नॉन ऍक्टर पाहिजेत? खरं हा फार विचित्र प्रश्न आहे, कारण खरं तर अगदी प्रामाणिकपणे म्हणशील ना तर सतत नॉन ऍक्टर्सच घ्यावेत असं मला वाटतं. कारण त्यांच्यामध्ये जो एक नवीनपणा असतो आणि खरोखर ते पात्र ती व्यक्ती आहे असं वाटण्याची जी क्षमता नॉन ऍक्टर्स देतात ना, त्याची कशाची तुलना होऊ शकत नाही. याच्याच बरोबरीने तुम्ही अभिनेता आणि अभिनेत्री जे कसलेले आहेत त्यांचाही मला अनादर करायचा नाहीये, कारण त्यांच्यामध्ये एक सवयीने आलेली जी ताकद असते अभिव्यक्त करण्याची, अभिनय करण्याची, ती पण आपण नाकारून चालत नाही. त्यामुळे तो एक फार मजेशीर हे आहे, म्हणजे गोंधळ आहे. सुरुवातीला काही आम्ही लघुपट जेव्हा केले त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही नॉन ऍक्टर्स वापरलेले होते. नंतर असं लक्षात आलं की नाही, पण ते त्या अभिनेत्यांची पण आपल्याला गरज आहे. आणि काही ज्यांना आम्ही प्रथम नॉन ऍक्टर्स म्हणून आणलं तेच नंतर अभिनेते आहेत आणि ते अभिनेते म्हणून काम करत राहिले हे लक्षात आलं. जसं रेणुका दफ्तरदार असेल, देविका दफ्तरदार असेल, जे आज खूप नाणवलेले अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. आमच्या घरच्या मुलींसारख्या त्या सुमित्रा त्यांच्या भाची असल्यामुळे ते पहिल्या चित्रपटांमध्ये आले आणि घरचं काम असल्यासारखं गंमत म्हणून करायला लागल्या. ते तेव्हाची जी त्यांची सहजता होती ती त्यांनी अजून राखली आहे. म्हणून मला अनेकदा असं वाटतं की नॉन ऍक्टर्स प्रत्येक वेळेला घेता येतात असं नाही. म्हणजे आमचा दुसराच चित्रपट जिंदगी जिंदाबाद नावाचा होता. त्यात एका बाजूला ओमपुरी होते आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची कचरा वेचणारी खरी मुलं होती. आणि हे दोघं एकमेकांसमोर बघताना मला इतकं छान वाटत होतं, स्वतः ओमपुरी नाही छान वाटत होतं की किती चांगलं काम करतायत ही मुलं माझ्यासमोर. त्यांना काहीच फरक पडत नव्हता ओमपुरी समोर आहेत म्हणून. पण दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की एखाद्या वेळेला नवाजुद्दीन सिद्दीकी असेल किंवा अनेक उदाहरणं घेतात, सीमा विश्वास असतील, ही माणसं पडद्यावर असं काही अभिनय करतात की ते नॉन ऍक्टर्स वाटायला लागतात. म्हणून मला असं वाटतं की अभिनेत्यांकडून ते अभिनेते नाहीच आहेत असा अभिनय करून घेणं हा मग कदाचित आता एक पर्याय वाटतो. म्हणून स्थळमधली जी अभिनेत्री आहे ती कदाचित खरंच उत्तम अभिनेत्री असेलही, ती आपल्याला अपरिचित आहे, म्हणून ती नॉन ऍक्टर आहे की नाही मला माहिती नाहीये खरं. पण नागराजच्या चित्रपटात अनेकदा तसं दिसतं की ती नॉन ऍक्टर्स आहेत की नाही आपल्याला कळत नाही, नवीन मंडळी असतात पण ती उत्तम अभिनय करतात आणि दिग्दर्शक त्यांच्याकडनं ते करून घेतो सुद्धा. तर तसा काहीतरी तो एक माझ्या मते हे अलीकडे होतंय फ्रिक्वेंटली. नागराज मंजुळेनी ही तू म्हणतोस ते बरोबर आहे अगदी, नॉन ऍक्टर्सना पडद्यावरती आणणं. मला वाटतं गोंधळमध्ये पण असं दिसतंय की त्यांनी जे अभिनेते निवडलेले आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत की ते ऍक्टर्स आहेत की नाही, पण इट अपिअर्स की ते सगळे नवीन चेहरे आहेत आणि नॉन ऍक्टर्स त्याच्यामध्ये असावेत. त्यामुळे हा ट्रेंड बहुतेक आता नक्कीच आहे आणि ते नवे चेहरे आहेत आणि ते असल्यामुळे
छानही वाटतो चांगलंही तो वाटतं. चित्रपट. हो. एक्झॅक्टली. म्हणजे आपण त्याच्यावरती येऊच नंतर हा, एक गोंधळ दुसरा बसतो. सिनेमा. तर हे स्थळच्या बद्दल स्थळ. झालं आणि त्याच्या बरोबरीने मला खूप समाधान देणारा, आणखीनच थोडं जास्त समाधान देणारा साबरबोंड हा चित्रपट वाटला. अप्रतिम. त्याच्याविषयी ऐकून होतो आणि रोहन कानवडे या तरुण मुलांनी त्याची त्याचा लघुपट मुंबईमध्ये असताना दाखवला होता आणि तेव्हा तसं वाटलं की हा काहीतरी नक्की चांगलं करू शकणारा मुलगा आहे असं वाटत होतं. आणि साबरबोंडला अनपेक्षितपणे तो सनडान्स फेस्टिवल सारख्या मोठ्या महोत्सवात चित्रपट गेला, तिथे त्याला पारितोषिक मिळालं असं कानावर आल्यानंतर मला खूप असा अभिमान वाटला चित्रपट न बघताच. आणि त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि तो रिलीज होईपर्यंत खरंच कुठेच पाहण्यात नाही आला, इतर कुठल्या महोत्सवातही माझ्या तरी पाहण्यात नाही आला. त्यामुळे तो अगदी तिकीट काढून प्रेक्षागृहात जाऊन बघण्याचा आनंद घेता आला. थोडंसं दुर्दैव आहे, जे मला थोडं अपेक्षित होतं की तो म्हणावा तितका प्रेक्षक काही पटकन आत्मसात करणार नाहीत. कारण मी मगाशी ज्या कन्व्हिक्शन बद्दल म्हणत होतो, तर ते कन्व्हिक्शन इथे आणखीन टोकाला गेलेलं दिसतं. म्हणजे आपल्याला ज्या धाटणीचा, ज्या शैलीचा चित्रपट करायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या चित्रपटाची सगळी मांडणी केलेली आहे. त्यामध्ये कॅमेऱ्याचं अनेकदा दूर असणं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी एक चित्रभाषा त्यांनी वापरलेली आहे ना, ती आणखीन वेगळी आहे, जी आपल्या मराठी प्रेक्षकाला खूप अनोळखी आहे. अजून आंतरराष्ट्रीय चित्रपट बघणाऱ्याला त्याची ओळख झालेली आहे, जी काही प्रमाणात चैतन्य ताम्हाणेंनी कोर्टमध्ये करून दिलेली होती. पण तो त्या अर्थाने मराठी चित्रपट म्हणून मराठी माणसांनी घेतलाच नाही. तो मराठी भाषेत आहे, त्यात काही प्रमाणात इंग्रजी आणि गुजराती पण आहे. पण मग त्याला पारितोषिक मिळाल्यानंतर आपण त्याला मराठी चित्रपट म्हणायला लागलो. पण त्या अर्थाने तो मराठी चित्रपट नाही आहे. पण साबरबोंड मला या अर्थाने त्याचं कौतुक वाटलं की मी थोडा वयाचा अधिकार म्हणून कौतुक शब्द वापरतोय की हा ग्रामीण भागातल्या मुलाची ती गोष्ट आहे. त्याचं जे गाव आहे ते सुद्धा शहरी माणसांना वाटणारं काहीतरी अत्यंत सुंदर निसर्गरम्य वगैरे गाव नाही, ते अत्यंत वृक्ष आणि दरिद्री गाव आहे, जशी आता आपली देशावरची सगळी गावं आहेत तसं. आणि तशा एका गावातनं शहरामध्ये गेलेला एक वेगळ्या विचार पद्धतीमध्ये स्वतःला घालणारा असा हा मुलगा आहे. आणि तो वडिलांच्या मृत्यूनंतर गावी जातो आणि त्यांचे दिवस जे होणार आहेत त्या काळामध्ये तो गावी असल्याची ती गोष्ट आहे. या काळामधून एक प्रेम कहाणी निर्माण होते आणि मला थोडं समाज माध्यमांच्या काळामध्ये आपण असल्याचं दुर्दैव नेहमी वाटतं. ते या चित्रपटाच्या बाबतीत वाटलं की त्याच्याविषयी बोलताना आता अनेकांनी बोलून टाकल्यामुळे मी तो शब्द वापरतो की समलैंगिकता हा शब्द इतका असा लिखाणामध्ये यायला लागला की मला वाटलं अरे बापरे, म्हणजे आता तुम्ही आरपार असेल नाहीतर तू बोलणं असेल, ही भिन्नलिंगी व्यक्तींच्या प्रेमाची गोष्ट आहे बरं का, असं आपल्याला काही सांगावंसं वाटत नाही, कारण ते मेनस्ट्रीम आहे. भिन्नलिंगी व्यक्तींनी प्रेमात पडणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे असं आपण मानतो आणि त्यामुळे त्याच्याविषयी आपण आवर्जून बोलत नाही. पण इथे मात्र जी एक हळुवारपणे सांगायचा प्रयत्न केलेला आहे, जी प्रेम कहाणी, त्याच्याविषयी सगळ्यात मोठं बंबार्डिंग असं जे केलं जातं ते समलैंगिकता या शब्दाचं केलं जातं. ते केलं नसतं तर कदाचित आणखीन काही प्रेक्षक उत्सुकतेपोटी गेले असते का असं मला वाटतं. तो शब्द ऐकल्यामुळे जे गेले नसतील त्यांच्याविषयी मला आणखीनच दुर्दैवी वाटतं, कारण ते मुळात त्या शब्दाकडेच अशा पद्धतीने जर बघत असतील तर त्यांना त्या चित्रपटापर्यंत जाऊनही कदाचित काय फरक पडला असतं मला माहिती नाहीये. पण अशा पद्धतीने दोन पुरुषांचं प्रेम हे इतक्या हळुवारपणे मला जवळजवळ आठवत नाही कुठे दाखवलं गेलं. आणि त्याच्यात ना कुठला सनसनाटीपणा आहे ना कुठला आवेश आहे. आणि म्हणजे गावखेड्यामधल्या वास्तवामध्ये ती कथा कशी फुलते हे अशा शांत त्रयस्थ नजरेने दाखवण्याचा जो संयम त्या दिग्दर्शकाचा आहे, त्यासाठी साबरबोंडचं खूप कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं ती मराठीतली तरी पहिलीच अशी क्वेअर फिल्म असू शकेल, फुल फ्लेज असं. म्हणजे अगदी खरं आहे आणि तो चित्रपट बनला याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. कारण मला आठवतं की मी 2016 मध्ये मी स्वतः एक कथा म्हणजे पटकथा लिहिलेली होती असं मी म्हणायला लागलोय, कारण आहे याला अर्थ नाहीये. आणि मी अनेक निर्मात्यांकडे गेलो होतो की ती दोन मुलींची गोष्ट होती आणि पुन्हा माझंही तेच म्हणणं होतं की त्या समलैंगिकतेवर माझा फोकस नाहीये, हे एक वेगळ्या प्रकारच्या नात्याची गोष्ट मला सांगायची आणि त्याच्या भोवतालच्या सगळ्या पितृसत्ताक समाजाची मला त्यातून गोष्ट सांगायची. पण यासाठी खरोखरच वेगवेगळी चॅनल्स किंवा वेगवेगळ्या अनेकांकडनं मी इतके नकार घेतले की मला कौतुक असं वाटलं की तू प्रकल्प उभं करण्यापर्यंत तरी रोहन कानवडे घेऊन गेला आणि तो एक चांगला चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचला. मला साबरबोंडचं तेच जे लक्षात राहिलेली गोष्ट अशीच आहे की हे गाव जे आहे तेच खूप रोमॅन्टिक वाटतं. खरं तर त्यात काहीच नाहीये ते रोमॅन्टिक वाटण्यासारखं. पण आपल्या बहुतेक असं झालंय का की आता शहरात राहून आपल्या अपेक्षाच एवढ्या लिमिटेड झाल्या आहेत की नुसतं विस्तीर्ण आकाश, नुसती मोकळी जमीन हे सुद्धा आता आपल्याला खूप मोठ्या लक्झरी तळ दिसलं तरी
आणि साबरबोंडाचं एकतर साऊंड बद्दल मला खूप हो रे. उत्सुकता आहे की हो, हो. म्हणजे फार जे सुंदर त्याने साऊंड वापरले. हा म्हणजे एक Natural sounds. वेगळंच म्हणजे तू जे म्हणलास की पहिल्यांदाच कदाचित असं काहीतरी मराठीत तरी वापरलं गेलं की असे जे आजूबाजूनी आवाज येत होते ना, म्हणजे त्यातले जे कमेंट्स आहेत ना, की जे 4 चौघ बोलतात असा जो भाग असतो हो. ते ऍक्च्युअली साईडनी ऐकू येतात सगळ्या कमेंट्स, टोमणे किंवा या सगळ्या कमेंट्री लोकांची. आणि तो एक वेगळाच असा वेगळा एक्सपिरियन्स experience होता. तो एक नाही खरं आहे लक्षात पण राहिला. कारण साऊंड दुर्लक्षित असणं हा पण आपल्या म्हणजे चित्रपट शैलीचा एक भागच आहे. आता तू वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे लक्ष जायला लागलंय, पण ते मेनस्ट्रीम सिनेमा जो आहे, मुख्य प्रवाहातला चित्रपट जो आहे ना आपला, तो त्याला प्रेक्षकाला म्हणजे त्याच्यावर आदळवून टाकून त्याला इकडे तिकडे हलू न देण्यासाठी त्याचा वापर करतात. म्हणजे वेगवेगळ्या दिशांना स्पीकर्स असण्यातून जे काही 5.1, 7.1 ॲटमॉस हे सगळं निर्माण झालेलं आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रचंड अनेक वाद्यांचा मेळ, भयंकर मोठं पार्श्वसंगीत हाणण्यासाठी केला जातो. आणि त्यात मग कुठे घोड्यांचा तापा असतील, नाहीतर अजून मारामारीचे आवाज असतील, हे मोठे होऊन प्रेक्षकाला भारावून टाकण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण इथे मात्र त्यांनी त्याचा तिथेही संयम दाखवलेला आहे, पण त्याचा वापर मात्र खूप चांगला केला आहे. आणि दुसरं एक लक्षात आलं असेल तर त्याच्यात पार्श्वसंगीत येतच नाही कुठे. नाहीच येत. कारण पार्श्वसंगीतानी तुमचं म्हणजे असं आहे की तो प्रसंगामध्ये जीव असो नसो, पार्श्वसंगीत इतकं भरायचं म्हणजे आपण बरोबर. ते सायकलमध्ये जसं पंपाने हवा भरायचो ना, तसं ते फुगवायचं असं सवय लागलेली आहे. ती काढून घेतली ना की खरं तर प्रेक्षकाचाही कस लागतो आणि प्रेक्षक थोडा गोंधळतो. आपला जो नेहमीचा प्रेक्षक आहे तो, आणि त्याला असं वाटतं की अजून ते पार्श्वसंगीत येत नाही, मग आम्हाला भावना कशी कळणार? कारण आपल्याला भावनांचे पण कप्पे आहेत ना, सुख, बरोबर. दुःख, आनंद, आशा, निराशा, असे काही मोजक्या भावनातच चित्रपट आपले फिरत बरोबर. असतात. यातला हा जो चित्रपट आहे तो यातल्या कुठल्याच भावनेला स्पर्श करत नाही आहे. बरोबर. त्याच्यात हुरहुर आहे, कुठेतरी अपेक्षा आहे, सौम्य अशी निराशा आहे. याला ठरलेलं पार्श्वसंगीत नाही असू शकत, म्हणून बरोबर. तरी ते दिलेलंच नाही आहे. मग ते कुठेतरी ओरडणारा पक्षी असेल, वाऱ्याचा आवाज असेल, पानांची सहसळ असेल, किंवा ते बोलण्याचा स्वर सुद्धा जो आहे ना, तो होय, इतका होय. शांत आहे हो, की तुला हो. कान देऊन ऐकायला लागतं की हे काय बोलताय. हो, हो. आणि मग त्यातलं सगळ्यात कौतुकाचं वाटलं की त्या आईचं पात्र जे अरे, आहे, मला जयश्री खूप आवडलं जगतापने त्याचं केलेलं. आणि एवढी शहाणी समजूतदार आई पाहून म्हणजे मला खात्री आहे की म्हणजे समलैंगिकता तर सोडा, पण कुठल्याही प्रकारचा आयुष्यातला वेगळा निर्णय घेणारा कोणी तरुणी असतील ना, त्यांना असं वाटेल की ही समजूत माझ्या अगदी, आईला असू शकेल अगदी, का, असं वाटावं, अगदी. अशी काहीतरी ती आई त्यांनी हे केलेली आहे. तर फारच हेही सुंदर. खूप छान आहे. आणि दुसरं त्याच्या मित्राचं जे घर दाखवलंय ना, त्यातल्या वडीलधाऱ्यांमध्ये पण एक अशी अर्धवट समजूत दाखवली आहे ना, ते तुम्हाला खूप सकल हा. हुशारीचं वाटलं हा. की त्यांना कळतंय पण त्यांना बोलायचं नाही. आणि त्यांना म्हणजे ती शेवटीची आई त्या अत्यंत साध्या प्लास्टिकच्या पिशवीत चटणी भरून देते. हा एक तपशील बघण्याजोगा आहे. हो. म्हणजे एखाद्या आईनी आपल्या सुनेला किंवा जावयाला चटणी भरून द्यावी, तसं आपल्या मुलाच्या मित्राला ते देते. हे खूप असं अंतःकरणाला स्पर्श करणारी एक घटना आहे. मला एक अजून एक खूप प्रसंग जो लक्षात राहिला त्यातला, की तो त्याचा मित्र आंघोळ करत असतो आणि हा त्याला शॅम्पू द्यायला जातो हो. आणि शेजारीच आई स्वयंपाक करते. तर मला असं फार आलं, ह्या सुंदर आहे. बाउंड्रीलेस हे जे जग हो, आहे हो. हे शक्यच नाही आता शहरामध्ये. नाही, आणि त्याच्यात एक फार मजेशीर गोष्ट म्हणजे हेट्रोसेक्शुअल लोकांना दुर्दैवाची वाटणारी आहे की म्हणजे हे कधीच घडणार नाहीये की तो मुलगा आंघोळ करतो आणि त्याची मैत्रीण बघत बसलेली आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य हेट्रोसेक्शुअल लोकांना नाही नाही. मिळणार आहे. तर बरोबर. तिथे तो एक मजेशीर पळवाट आहे दोघेही पुरुष असल्यामुळे, की त्यांच्यावर पटकन आरोप होऊ शकत नाहीये, किंवा ती मुलगी आंघोळ करत असताना मुलगा तर नक्कीच जाऊन बसू शकणार नाही. हो. तर हे तिथे घडू शकते, असे त्यातला गमतीचा भाग आहे मला वाटलं त्या प्रसंगामध्ये. खूपच त्याचा अनुभवच फार सुंदर हो, होता हो. साबरबोंडाचा एक. आणि म्हणजे खरंच आनंद होतो की असा सिनेमा मराठीत निघाला. हो. याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. आणि त्याची शेवटची फ्रेम ही अगदी मी प्रेक्षकांना असं सांगेन की ती अनुभवण्याजोगी आहे. हो. ती दृश्य म्हणूनच बघायला हवी आहे. आणि त्या दोघा पुरुषांच्या चेहऱ्यांमधून एक होय, काहीतरी होय, चित्र होय. तयार होतं, ते खूप इंटरेस्टिंग आहे. रूम मधली जी शेवटी दोघं रूम मध्ये हा, असतात शेवटचा. तेव्हाची. अगदी त्या फारच चित्रपटाचा शेवट सुंदर. जिथे होतं. त्यामुळे मला तर शेवटी तो जेव्हा येतो मित्र त्याचा मुंबईत, बहुतेक तो पहिल्यांदाच येतो हो, का हो, काहीतरी, हो. मग माझ्या अंगावर काटा आला की हा कसं जगणार ते. Exactly. आणि ती एवढीशी खोली, बरं ती खोली पण खरंच खरी छोटीशी हो, खोली हो, होती. हो, हो. म्हणजे आणि खरंच एवढ्या त्या तू आता म्हणालास तशा त्या इतकं सुंदर गावातनं तू काय येतोय ते असं वाटावं, पण तेही एक वास्तवच आहे. तर तू गोंधळचा विषय हो, काढलास मगाशी. हा. तर गोंधळ सिनेमाबद्दल काय वाटतं? हो, गोंधळचं पण म्हणजे मला थोडंसं चकित करणाऱ्या सिनेमांपैकीच तो एक होता. Okay. त्याच्याविषयी थोडं वाचनात आलं होतं
पण शक्यतो मी थिएटरमध्ये जाऊन बघण्यापूर्वी वाचणं टाळतो, कारण मग नाहीतर काहीतरी खूप हो आधीच कळून जातं आणि मग हम्म. प्रेक्षक म्हणून मला तू मगाशी म्हणाला तसं ना, की मला तो फिल्म मेकर म्हणून बघणं ही गोष्ट तर आपोआप घडतेच, पण हो. मला तो एक प्रामाणिक प्रेक्षक म्हणून बघायचा असतो चित्रपट. हो तर त्यामुळे गोंधळमध्ये काय मला खरंच माहित नव्हतं. फक्त एक सुरुवातीला खूपच मिनिटांचा एक सलग टेक त्याच्यात हम्म, आहे, यांनी हम्म, मी खूप उत्सुक होतो. पण तो टेक कसा घेतलाय, कारण सलगच्या सलग आता डिजिटल कॅमेरामुळे बऱ्याच मोठा काळाचा सलग शॉट तुम्ही घेऊ शकता, जो पूर्वी त्याला मर्यादा होती, कारण फिल्मचं रील किती मोठं असणार त्याला मर्यादा होत्या. एरवी ते 4,000 फुटाचं म्हणजे 4 मिनिटाचं असायचं 35mm कॅमेऱ्याचं. काही मोठी मॅगझिन्स मिळायची की 10,000 फुटाची पण मिळायची, पण तो कॅमेरा घेऊन हातातनं चालणं खूप अवघड होतं आणि 10,000 म्हणजे 10 मिनिटाचा तो शॉट होऊ शकला असता. आता तो त्याच्याही पेक्षा मोठा शॉट त्यांनी त्याच्यामध्ये घेतलाय आणि तो कुठली फसवणूक न करता घेतलाय. हे तर झालंच, म्हणजे हे एक तांत्रिक गंमत मला त्यातल्या सुरुवातीलाच बघायला मिळाली आणि ती पडद्यावर आणखीनच छान वाटते. आता ज्यांना तो बघता आला नसेल ते आता OTT वर बघतील. पण तो नुसता एक शॉट चालू राहतो असं ते नाही आहे. तर ज्याला व्हिज्युअल कोरिओग्राफी म्हणता येईल, की ते सगळं जसं एखादं नृत्य तुम्ही बसवता ना, तसं तो शॉट बसवलेला आहे, की तो एका बाजूने तुम्ही जाता, एका व्यक्तीबरोबर तुम्ही जात राहता, तोपर्यंत तो मुलगा येतो, मग त्या मुलाबरोबर तुम्ही दुसरीकडे जाता, असं करत करत त्या म्हणजे नव्या सुनेबरोबर तुम्ही त्या खोलीमध्ये जाता, तिच्या आई वडिलांना भेटता, परत बाहेर येता, त्याच्यामध्ये आरशासमोर कॅमेरा जातो. ते मला खूपच आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी अमलेंदूच्या कॅमेरा वर्क मध्ये दिसल्या, की कसा हा शॉट चालू ठेवलाय तो मला कळत नाही. त्यात आरशात येणारा माणूसही दिसतोय, तो म्हणजे किशोर कदमची जी व्यक्तिरेखा आहे, तो येऊन बोलतो, परत जातो, पुन्हा कॅमेरा बाहेर येतो आणि मग एका शेवटच्या त्या गोंधळाच्या पाशी आणून तो थांबतो. पण एवढं एकच गोष्ट त्या चित्रपटाची वैशिष्ट्यपूर्ण असं नाहीये. तर मला त्या सगळ्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखांनी खूप मला गंमत दिली. म्हणजे त्यातली जी मुलगी आहे ती अनपेक्षित धीट आहे, ती थोडीशी कारस्थानी पण आहे. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर जो मुलगा सुरुवातीला भयंकर भाबडा वाटतो आहे, त्याच्याही बुद्धिमत्तेचा परिचय नंतर येतो. म्हणजे त्यात काही नेहमीचे ग्रामीण जीवनातले क्लिशेज आहेत तेही येतात, पण ते बहुतेक वास्तवात आहेत. म्हणजे आजही आपण एका सावकाराच्या दहशतीखाली कोणातरी एका शेतकऱ्यांनी किडनी विकली वगैरे असं वाचतो, तेव्हा मला असं वाटतं की हा चित्रपट त्यांनी कुठल्या काळातला म्हणून दाखवला मला माहित नाही, तो आजचाही असू शकतो. त्यात काळ त्यांनी नेमका दाखवलेला नाही, कदाचित तो काही वर्षांपूर्वीचा असेल, पण त्या गावातली प्रतिष्ठित मंडळी, त्यांनी केलेला छळ, या सगळ्याचं एक येतं. पण त्याच्या बरोबरीने इतर जी पात्र येतात त्याच्यामध्ये इतके अनपेक्षित ट्विस्ट अँड टर्न्स येत राहतात की ते तुम्हाला खूप आश्चर्यचकित करत राहतात. आणि कुठल्याही एका नुसत्या रहस्यमय चित्रपटाप्रमाणे रहस्याची उकल झाली आणि आपण शांत झालो असं होत नाही. तर तो चित्रपट जिथे नेऊन आपल्याला पोहोचवतो ना, तिथे आपल्याला कळतच नाही की आपल्याला कुणासाठी बरं वाटायचं आणि कुणासाठी वाईट वाटून घ्यायचंय. आपण नेमकं कुणाच्या बाजूला होतो, त्या मुलीच्या बाजूला होतो का त्या नवऱ्याच्या होतो का त्या प्रियकराच्या बाजूला होतो का त्या नालायक पाटलाच्या बाजूला होतो, काहीच आपल्याला कळत नाही. तर हा खऱ्या अर्थाने गोंधळ मनामध्ये निर्माण करणं हे त्या चित्रपटाचं खूप यश आहे. आणि याच्यामध्ये तू आता मगाशी म्हणालास तसं की जी काही प्रमुख पात्र आहेत अनोळखी असलेले अभिनेता अभिनेत्री, त्यांनी तर खूपच दमदार काम केलंय असं मला वाटतं. आणि आता म्हणजे आपल्या ओळखीचे किशोर कदम असेल, कैलाश वाघमारेंनी तर संपूर्ण गोंधळ तो खूप सुंदर साजरा केला, गातो पण खूप सुंदर, त्यामुळे त्याचाही वापर त्यांनी त्याच्यामध्ये केलाय. पण एक रात्रभर एक गोंधळ चाललेला आहे आणि त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही अख्खी कथा मांडत जाता. तसं बघायला गेलं तर फक्त एका रात्रीची ती गोष्ट आहे. तर ते राखणं हे त्या चित्रपटाने खूप महत्वाचं काम केलंय असं मला वाटतं. आणि तिथेही पुन्हा संगीत त्याच्या बरोबरीने त्या संपूर्ण मोठ्या भागामध्ये लांब जवळ कॅमेरा जात राहतो, पात्र जात राहतात, तसं बोलण्याचे आवाज, गर्दीचे आवाज, संगीताचा आवाज, याचा साऊंड पण इतका त्यांनी चांगला वापरलेला आहे की त्यांनी सुद्धा तो म्हणजे थिएटरमध्ये आपल्याला खूप भारावून टाकणारा अनुभव तयार होतो. आणि म्हणजे मला थोडंसं वाईट असं वाटलं की त्या अपरिचितपणामुळे अजूनही चित्रपटगृहाकडे जाणं जेव्हा प्रेक्षक टाळतात तेव्हा ते खूप चांगल्या आनंदाला मुकत असतात. पण आता हे आपण किती सांगणार असं होतं. आणि अशी तक्रार होते की तुम्ही नेहमी त्याच चेहऱ्यांच्या माणसांना का आम्हाला देता, असं फेसबुकवरती वगैरे तो वाचायला मिळतं. आणि मग मला काही वेळेला असं भांडावं असं वाटतं की पण हे जे अपरिचित चेहऱ्यांचे सिनेमे आले होते त्याला तुम्ही गेलात, मग तुम्ही का ही तक्रार करता. बरोबर. तो पण एक प्रश्न मला विचारावा वाटतो की हा जो निर्णय आहे पुन्हा की सिंगल शॉट घेण्याचा, तो कशा बेसिसवरती घेतला जातो, म्हणजे त्याने काय परिणाम नेमका साधला जातो? सलग सिंगल टेकचा एक मुख्य अर्थ की हे त्या रिअल टाइम मध्ये घडलं. म्हणजे जिथून
आपण कॅमेऱ्याबरोबर चालायला सुरुवात केली तोपर्यंत तुम्ही कट घेतला नाही याचा अर्थ हे तेवढ्याच वेळात घडलं. बरोबर. तो जर शॉट 20 मिनिटात असेल तर 20 मिनिटामध्ये हे घडलं. कारण म्हणजे आम्ही शिकत जेव्हा होतो फिल्म मेकिंग तेव्हा मला सगळ्यात गंमत वाटलेली गोष्ट अशी होती की तुम्ही कट घेतलात ना की पुढचा शॉट हा तुम्ही पुढच्या सेकंदाला सुरू करू शकता, पुढच्या मिनिटाला करू शकता, काही तासांनी सुरू करू शकता, काही वर्षांनी करू शकता, काही वर्ष मागे जाऊन करू शकता. हे शॉट कापला ना की तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही कुठेही जाऊ शकता, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही आज इथे शॉट कट केलात आणि पुढचा शॉट तुमचा अमेरिकेमध्ये असू शकतो, बरोबर. त्याला पॅरल कटिंग आपण म्हणतो तसं. तर हे काहीच शक्य नाही जर तो शॉट सलग असेल तर. म्हणून मला त्या वेळेमध्ये बांधून ठेवणं हे जे सलग टेकचं वैशिष्ट्य आहे ते खूप आकर्षक वाटतं. कारण तुकड्या तुकड्यांमध्ये ते वास्तव मांडलं की त्या तुकड्यांमधून आपल्याला एक स्वातंत्र्य मिळत जातं, तुम्ही कुठेही कसेही जाऊ शकता. पण तुम्ही सलग आहात म्हणजे तुम्ही तेवढा काळ जणू काही जगलात, म्हणजे प्रेक्षक म्हणून पण तुम्ही तेवढी 20 मिनिटं सलग जगलेला आहात. आणि ते त्यांनी सुरू करून दिले जे नंतरही आपल्या मनात राहतं. आणि नंतर जरी कट्स घेतलेले असले तरी आपल्याला हे लक्षात येतं की जणू काही आपण तेवढ्याच काळाची गोष्ट बघणार होतो, आता याच्यात कुठे बाहेर जायला स्कोप नाही. तर त्यासाठी त्यांनी तो वापरला असावा असं माझा अंदाज आहे आणि तो चांगला वर्क होतो. हा ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे, लक्षात नव्हता आला की सुरुवातीला त्याची एक प्रचिती देणं की हा एक लिमिटेड टाइम फ्रेमचा हा पूर्ण सिनेमा आहे हे पकडलंय, आता तुम्ही आता जायचं नाही, असंच जायचं, आमच्याच बरोबर जायचं असं. हा भाई, एक तर की त्या टाइम आणि स्पेसशी एकरूप व्हायला प्रेक्षकांना मदत होते. करेक्ट. पण मग हे माझ्या मते प्रत्येक पटकथेनुसार ठरतं, ते सगळ्याला ऍप्लिकेबल होणार नाही माझ्या मते. पण असा शॉट घेणं हे सगळ्याच पटकथांना शक्य नाही होणार. हो, नाही. म्हणजे आणखीन एक खूप चांगला चित्रपट आहे ज्याचं नाव मी विसरतो, जो कोकणी भाषेत बनवलाय आणि आपला जो विठ्ठल काळे अभिनेता आहे तो त्याच्यामध्ये प्रमुख अभिनेता म्हणून आहे, ज्याच्यामध्ये त्याची ती पत्नी मरते आणि तो सगळ्या गावांनी नाडला गेलेला असा एक साधा माणूस आहे, तो तिला पाठवणीला घेऊन जात राहतो. हा संपूर्ण एक अख्खा चित्रपट एका शॉटमध्ये घेतलेला आहे, पूर्ण सिनेमा 1.5 का 2.5 तास. आणि त्यासाठी त्यांनी कष्टही प्रचंड घेतलेत. म्हणजे त्या खऱ्या खुऱ्या बाईला पाठवणीला घेऊन डोंगर चढून उतरून झऱ्यातनं जंगलात जाणं ही प्रॅक्टिस त्यांनी केली अभिनेता म्हणून सुद्धा. आणि त्या बाईनी पण तिथे पडून राहणं पाठीवरती असं. त्यातला जवळजवळ शेवटचा काहीतरी अर्धा तास तरी ते त्या दोघांचा ट्रॅव्हलच आहे. आणि त्याच्यात फक्त एक होत राहतं की म्हणजे बराच काळ काय होतं की तुम्ही त्या व्यक्तीचे क्लोजअप, मिड शॉट याच्या भोवतीच तो सिंगल टेक फिरत राहतो. म्हणजे मग मला असं वाटलं की मग तो तोडून शूट केला असं ते फार वेगळं झालं नसतं. फक्त त्याच्यात तो शेवटची त्याची जी तगमग आहे एकट्याने तिला घेऊन जाण्याची, ती त्या सिंगल टेकनी खूप चांगली व्यक्त होते. तर पण हे खरं आहे की प्रत्येक वेळेला म्हणजे केवळ गिमिक म्हणून ते करण्यात पॉईंट नाही आहे, कारण त्याचा परिणाम काय होणार आहे बघायला पाहिजे. जसं खूप पूर्वी रेनवा हा जो एक फ्रेंच मोठा दिग्दर्शक मानला जातो, त्यांनी पहिल्यांदा हे मोठे टेक्स वापरले. आणि तोपर्यंत हॉलिवूडमध्ये कसं होतं ना की ते सॉफ्ट फोकस वापरायचे. म्हणजे आता माझा क्लोजअप सुद्धा आहे ना तसा सॉफ्ट ठेवायचा, म्हणजे असं गोड छान दिसतं. आणि मग असं बॅकलाईट देऊन असं ब्युटिफिकेशन करायचं आणि असे छोटे छोटे शॉट्स घ्यायचे. असं एक परंपरा तोपर्यंत तयार झाली होती. म्हणजे हे मी खूपच 1930च्या आसपासचं म्हणतो. अच्छा. तर सायलेंट सिनेमामध्ये हे आलेलं होतं. पण रेनवानी असं केलं की मला करकरीत वास्तवच दाखवायचंय. आणि म्हणून प्रेक्षकांपासून दूर कॅमेरा ठेवत त्याला सलग नेत एक प्रसंग असे मोठे लॉंग टेक्स मध्ये त्यांनी त्याच्या रूल्स ऑफ द गेम नावाच्या फिल्म मध्ये शूट केले. तर ते बघताना आपल्याला कळतं की तो का मोठे टेक्स वापरतोय. आणि त्याच्यामध्ये मग लेयर्स तयार होतात जे गोंधळमध्ये वापरले, की पुढे काही माणसं बोलत चालली आहेत ना आणि पलीकडून कोणतरी बोलतंय, तिकडनं कोणतरी एक ससा पळतोय, त्याच्यामध्ये कोणतरी बंदूक घेऊन लागलंय. असं दृश्याची जी गंमत आहे की सशाचा वेगळा शॉट, बंदुकीचा वेगळा शॉट, बोलणाऱ्यांचा वेगळा शॉट, ही जी अपेक्षा आपल्या मनात तयार होती ती त्यांनी ब्रेक केली. हे सगळं मिळून एक रियालिटी. तर हे जे मल्टी लेअर्ड असणं आहे, अनेक पदरी असणं आहे, ते पण मोठ्या टेक्स्टमध्ये अनेकदा शक्य होतं. मला एका सिनेमाबद्दल आवर्जून विचारायचं आहे तुला, ते म्हणजे 3 पायांचा घोडा. हो, पण एक वेगळंच समाधान देणारा चित्रपट होता. खूप अनपेक्षितपणे आला. थोडं भाडीपनी आता तो रिलीज केला, प्रदर्शित करायला मदत करतायत आणि तो आता भाडीपावर येणार पण आहे का आलाय मला वाटतं. पण हा चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याचा मला खूप आनंद वाटतो. तो बऱ्यापैकी काळ होऊन थांबला होता असंही मी ऐकलं. म्हणजे त्याचं प्रदर्शन लांबलं होतं. पण तो तर खूपच आणखीन आश्चर्यकारक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी तरुण मुलं आहेत आणि त्या तरुण मुलांचं जे विश्व आहे ते आता खरं या पिढीचा शब्द वापरायला पाहिजे की इतकं व्हॅको आहे, इतकं वियर्ड आहे
की ते मराठी चित्रपटात कोणी दाखवतच नाही. आणि त्यामुळे मला भयंकर आनंद असा झाला की ते नाटक करू पाहणारी ती मुलगी, मग तिचा तो मित्र, त्यांच्यामधले एकमेकांमधले गोंधळ, मग त्याच्यात तो पेपर फोडण्याचा केलेला प्रयत्न, हो. त्यांचा तो आणखीन एक अबोल असा मित्र की जो मारवाडी आहे म्हणून त्याच्या मारवाडीपणाची काहीतरी वेगळी चेष्टा होते, आणि ते आजोबा त्या आजोबा. घरामधले असणं की जे कडक आहेत, ते मुळामध्ये ते आंतरधर्मीय लग्न आहेत. त्याचा बाप जो मुस्लिम आहे, जो रिहॅब मध्ये चोरून दारू पितोय, हो. हा सगळाच इतका विअर्ड आणि व्यापक प्रकार आहे. आणि जो त्यांनी हे सगळं असं आहे असं म्हणून दाखवलं होतं. त्याला कुठेच काही समर्थन देत बसलं की नाही पण असं आहे ना म्हणून तसं आहे, म्हणून तसं आहे. हा. तर आपल्याला म्हणजे मला मराठी चित्रपटावरची खूप मोठी मर्यादा अशी वाटते की आपला मराठी प्रेक्षक जो आहे ना, तो हिंदी चित्रपट किंवा त्याहूनही परदेशी चित्रपट हे फार मोकळ्या मनाने बघतो. तिथली माणसं कशीही वागू देत, पण आमची मराठी चित्रपटातली माणसं कशी छान कौटुंबिक व्यवस्थित आणि म्हणजे चांगल्या घरातल्या लोकांनी वागावं तशी असली पाहिजे, अशी एक त्यांची अपेक्षा असते. आणि त्याचं दुसरं एक कारण आहे ज्याच्यावर आपण कदाचित पुढे बोलूही शकू जर वेळ मिळाला तर, की खूप मोठ्या प्रमाणावरती मराठी चित्रपटाचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तो आता मध्यमवयीन होत चाललेला आहे. तरुण मंडळी मराठी चित्रपट बघायला जात नाही आहेत आणि आता हे तक्रारीच्या पलीकडे गेलेलं आहे. कुठला तरी खरंच एखादा इंटरेस्टिंग चित्रपट आला मराठीत तरुणांना आकर्षित करणारा तर हे बदलेलही करायचे. पण नाहीतर काय होतं की मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय प्रेक्षकाला बरे वाटणारे सिनेमे बनवणं हे बनवणाऱ्यांवरती पण एक सक्ती झाल्यासारखं आहे. म्हणजे त्यांनाही मी दोष देत नाही, कारण ते निर्मात्यांकडे गेल्यानंतर ते त्यांना हे करा असं सांगतात आणि नाहीतर त्यांना हवा असलेला चित्रपट बनवूच देत नाही. असे दोन पर्याय आहेत. 3 पायाचं घोडानी हे सगळ्यांनाच फाटावर मारलेलं दिसतंय. ते सगळेजण जे काही एकत्र आले त्यांनी त्यांच्या त्यांच्या बळावरती तो चित्रपट निर्माण केलाय आणि त्यामुळे त्याच्या चित्रशैलीमध्ये सुद्धा ना असं जाणवतं की लाइटिंग केलंय का नाही केलंय का आहे त्याच भागामध्ये हे सगळं शूट करत राहिलेत. इतकं कधी अंधार आहे, कधी अंधारातून प्रकाशात जात आहे, कधी थोडाच प्रकाश आहे. त्याचं म्हणजे नॉन लिनियर ज्याला आपण म्हणतो तशी बरोबर. एक कथानकाची पण शैली आहे. मागे जातात, पुढे जातात आणि हे सगळं त्या एक 10-12 वर्षांपूर्वीच्या एका खऱ्या वास्तवाशी पण त्यांनी त्याच्या क्लायमॅक्सला आणून जोडलेला आहे की तो मोठा झालेला बसचा अपघात असेल, पेपर फुटणं असेल, त्या एका मुलीला गाडीमध्ये या कॉल सेंटरवरून येताना पकडलं गेलं होतं. ही तिन्ही बिंदू असे वेगळ्या प्रकारे त्यात आणले जातात. आणि दुसरा हा पण एक भाग तू मगाशी आपण थोडं गप्पा मारताना म्हणाला तसं की त्या मुलीच्या हातून एखादी घडणारी चूक आणि त्या मित्रांनी त्याबद्दल तिला दोषी धरणं, तिने त्याबद्दल स्वतःला किती दुःखी मानणं, म्हणजे ही वाटणारी आकर्षणं आहेत. मग त्या तिघांचा म्हणजे तो 3 पायाचा घोडा हे नाव पण फार मजेशीर आहे की त्या त्रिकुटाची ती गोष्ट आहे. त्या त्रिकुटाला एकमेकांबद्दल काय वाटतं, त्यांच्यामध्ये तयार झालेले गोंधळ हे पण त्यांनी धीटपणाने मांडले. म्हणजे तिथे त्यांनी असं नाही केलेलं की त्याला स्पर्श करायचं पण नाही असं काही नाहीये असं म्हणून समर्थनार्थ काहीतरी आणखीन 5-50 सीन खर्च करायचे. ते तुम्हाला म्हणजे मला खरं तर असं वाटतं की आजचे जे तरुण आहेत ना, ते म्हणतील की हा खरं तर आम्ही असे जगतो आहोत. हो ऍक्च्युअली. पण ते जाऊन तो चित्रपट बघतील कसे मला माहिती नाही. म्हणजे त्यांनी तो नाही पाहिला, कारण त्यांचे आईबाप आणि त्यांचे आजी आजोबा वगैरे जी काही पिढी आहे ना, हे म्हणणार हे माहित नाही बुवा आम्हाला हे असं काय चाललंय, कारण त्यांना म्हणजे डोळे झाक करायचे. त्यांच्या घरातली तरुण मुलं हे जगतायत हे त्यांना नकोय असा तो सिनेमा आहे. आणि खरं तर ते फार भयानक पण नाही, याहूनही भयानक गोष्टी जगात चालू असतात. त्या मनाने ही खरंच तशी निरागस पण मुलं आहेत आणि त्यांचे गोंधळ त्यांचे वॅको वियर्डपणे त्यात दाखवलेले आहेत. ते ऍक्च्युली खरं त्यांच्याविषयी खूप मनात असं कणव पण येते, प्रेम येतं. तो चित्रपट संपल्यानंतर मी एका मैत्रिणीला असं म्हणालो की मला आठवण येते त्या तिघांची. आता ते काय करत असतील, ठीक आहेत ना, त्यांचं काही बरं वाईट नाही ना झालं, तर मला जरा भेटायचं त्या तिघांना. म्हणजे त्या अभिनेत्यांना नाही, मला त्या व्यक्तिरेखांना. हे एखादा सिनेमा निर्माण करतो तेव्हा ते खूप मोठं यश आहे असं वाटतं. बरोबर आहे, असं खरं वाटत होतं मला. त्यातली सगळ्यात आवडलेली गोष्ट किंवा त्यातलं प्रॉमिनंट असं वाटतं की तो काळ घेतलाय 2003-05 की जेव्हा टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेटचा एक खूप मला असं वाटतं गोल्डन पिरियड होता की पुरेसं इंटरनेट होतं. करेक्ट. आणि त्याचा जो परिणाम होणार आहे तो खूप होता की तो जो फ्रॉड तो कसे ते फोटो चिकटवून फ्रॉड करत असतो किंवा त्याचं जे मार्कशीटचं जे आहे ते आता ऑनलाईन होणार आहे पुढच्या वर्षी, त्यामुळे याच वर्षी करावं तो पॉइंट आहे. करेक्ट. आणि किंवा इव्हन मला वाटतं की त्याची जी आई आहे जी मूकबधीर आहे तिला SMS चा पर्याय उपलब्ध होतो. तर ही खूप मोठी टेक्नॉलॉजीचं एक सक्सेस स्टोरी म्हणू शकतो. तो हे पॉइंट वाटला. आणि दुसरं मला खूप बरं वाटलं की त्यांनी 2000 तो जो काळ दाखवलाय
तू कुठेही फार नॉस्टॅल्जिया निर्माण हा, करण्याच्या exactly नाहीये. करेक्ट की हे बघा त्यावेळेचं पुणे वगैरे असं काही नाही, त्याच्यात नाही. पडला नाही त्या बरोबर. पदात. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेत, हा. पण तो म्हणजे नॉस्टॅल्जिया म्हणून रंगवण्याचा भाग नाही. हा म्हणजे ते असं मिरवलं नाहीये की नाही, तेव्हा नाही, मी डेक्कन टॉकीज तेव्हा होती ती मी तुम्हाला आता दाखवतो. खरं असं काही केलं नाही त्यांनी. त्यातली फ्रेशनेस होता त्या एकदमच. म्हणजे मला विशेषतः ती अभिनेत्री तर खूपच आवडली, कारण अरे खूपच छान होती ती मुलगी. ती इतकी व्हायब्रंट आणि हो. इतकी ती अशी जिवंत तिचं कॅरेक्टर आहे, फारच सुंदर आणि वाटलं. कुठल्याही अशा टिपिकल साच्यामध्ये बसणारी नव्हती ती. हा आणि तिचा जो धीटपणा आहे, मूर्खपणा करण्याचं धाडस आहे, तर ते पण त्या व्यक्तिरेखा म्हणून छान होतं आणि ते पेलणारी ती अभिनेत्री हो, होती, असं मला वाटतं. अगदीच म्हणजे अगदीच. कॉल सेंटर मधली घेतली की जिथे हा, नवीन नवीन तेव्हा ते बरोबर. आलं होतं. आणि आपण म्हणजे अजून मेन सगळ्यात हिट सिनेमा 2025चा दशावतार दशावतार. त्याच्याबद्दल बोललो नाही अजून. हो, आता 2 खूप चाललेले मराठीतले चित्रपट म्हणजे दशावतार आणि आता थांबायचं नाही. हो, मला आणखीन कुठला जास्त मला चाललेला? वाटतं जारण पण बऱ्यापैकी जारण पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी हे चालला. 3 बऱ्यापैकी हे तिन्ही चांगले चालले चाललेले तो चित्रपट. लपंडाव जो आला होता समीर चौगुले गुलकंद. गुलकंद. हा. हो, गुलकंद पण चांगल्यापैकी झाला. हा. बरोबर. हो, ही काही म्हणजे ज्यांना मोठ्या स्टुडिओचं बॅकिंग होऊन चांगले रिलीज मिळालेले हे काही चित्रपट आहेत. असं यांच्याविषयी माझ्या खूप मिश्र भावना आहेत. म्हणजे एक नक्की मला असं वाटतं की बहुधा काय एक चित्रपट बनवणारा म्हणून पण आणि प्रेक्षक म्हणून पण मी थोडा समजूतदार आहे आणि मी सहानुभूतीने बघतो चित्रपटांकडे. प्रत्येक प्रेक्षकाने बघावं असं नाही, कारण लगेच प्रेक्षक चवताळून असं म्हणतो की आम्ही पैसे मोजतो, काही बोलू शकतो वगैरे. ते त्यांना तो अधिकार आहेच 100%. पण मी माझी भूमिका म्हणून ते सांगतो. त्या भूमिकेतून मला या 4ही चित्रपटांनी वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद नक्की दिला असं मी म्हणेन. तू सुरुवातीला जसं म्हणालास नसतं की मी म्हणजे सुमित्राताई आणि मी ज्या पद्धतीचे चित्रपट हो. बनवत राहिलो, खरं तर तेही एकाच पद्धतीचे नव्हतेच. म्हणजे त्याच्यामध्ये दोघी होता, देवराई पण होता, हो. त्याच्यामध्ये हो. 10वी फ पण होता, त्याच्यात वास्तुपुरुष पण होता. तर मला आता थांबायचं नाहीचं 10वी फ अशी भयंकर नातं वाटलं. म्हणजे मला त्यांचं घराणं एक वाटलं. म्हणजे तो काही त्यांनी त्याच्यावरून तो प्रेरित झाला असेल दिग्दर्शकच नाही माझं म्हणणं, कारण तो बऱ्याच पुढच्या पिढीचा आहे. 10वी फच्या वेळेला तो शिवराज व्हायचं लहानच असेल असं मला वाटतं, किंवा जेमतेम असेल तेवढा. पण म्हणजे अक्षरशः मी 10वी फचं गाणं लिहिलं होतं, त्याच्यामध्ये आता डरायचं नाही हे होतं, तसंच्या तसं मला ते आता थांबायचं नाही असं नातं वाटलं मला तसं. कारण ते सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ताकदीने शिकायचंय. तर ती 10वी फची मुलं ज्या पद्धतीने त्यांच्यावरचा तो सगळा एक कलंक पुसण्यासाठी एकत्र येऊन काहीतरी करतात, याच्यामध्ये जे एक निरागस अशी भावना होती, स्पिरिट होतं, ते मला या सगळ्या मोठ्या वयाच्या कचरा म्हणजे कचरा विभागात काम करणाऱ्या लोकांच्या बद्दल वाटलं की यांच्यामध्ये शिक्षणाची ही उर्मी तयार होऊन त्यांना त्या रात्रीच्या शाळेला जावंसं वाटलं आणि त्यातून त्यांनी ताकदीने उभं राहत त्यातल्या एकेकाची गोष्ट बांधत त्यांनी यशस्वी होण्यापर्यंत नेणं. मग त्याच्यामध्ये ती म्हणजे उपायुक्त किंवा जी ती व्यक्तिरेखा असेल किंवा ती ओंबुतकरने केलेली जी शिक्षकाची भूमिका आहे, या सगळ्यांमध्येच असलेला जो आदर्शवाद आहे जो मला आवडत होता खूप. त्याच्याबरोबर मला एक असंही वाटलं की तो एक व्यावसायिक चित्रपट म्हणून बांधलेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये काही आमची मित्रमंडळी जी कलात्मक चित्रपट बनवणारी असतील किंवा आवडणारी असतील, त्यांना असं वाटलं की हे जरा मेलोड्रामॅटिक होत आहे, हे फार व्यावसायिक होत आहे, अशी पण टीका त्याच्यावरती काही मित्रमंडळी करत होती. तिथे मी त्या चित्रपटाची बाजू घेऊन असं म्हणत होतो की नाही, मला तसं वाटत. म्हणजे आहे, हे खरं आहे, पण ती मांडणी करणं हा आत्ता चित्रपट उभं करण्यासाठी त्या दिग्दर्शकावरती म्हणजे त्या मर्यादेत त्याला अडकवलं गेलेलं आहे. कदाचित त्याला स्वातंत्र्य दिलं तर तो आणखीनही थोडा वेगळ्या प्रकारचा चित्रपट नक्की करेल. पण आज तो आणि प्रेक्षक हे दोघं या इयत्तेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी जर आणखीन अवघड पेपर टाकला तर हे प्रेक्षक त्याला नापास करतील. ते स्वतः कधीच नापास होत नाही, प्रेक्षक चित्रपटाला नापास करतात. तर ते जर व्हायचं नसेल तर त्यालाच थोडं खाली यावं लागतं. खाली आणि वर हे पुन्हा थोडं विवादास्पद आहे, पण तरी काही पायऱ्या सोपी करण्याच्या उतराव्या लागतात आणि थोडं सोपं करावं लागतं. पण असं होत आता त्यातला आता भरत जाधव सारखा अभिनेता आहे, जो मला वर्षानुवर्ष इतका उत्तम अभिनेता वाटतो आणि याला एका कुठल्या तरी विनोदी नटाच्या साच्यात टाकून दिलं मराठी सिनेमांनी, पण तो मध्ये त्याचं काहीतरी दाखवत राहतो. तर म्हणजे त्यांनी स्वतःच निर्मिती केलेलं नाटक आहे, त्याचं नाव मी अस्तित्वच मला वाटतं त्या नाटकाचं नाव आहे बहुतेक. तर ती
खरोखरच कचरा विभागात काम करणाऱ्या एका साध्या माणसाचीच गोष्ट आहे. अच्छा. आणि चिन्मयी सुमित त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे आणि त्याच्या अच्छा. दोन्ही मुलांना कळत नाही की आपला बाप असा का आहे, ते त्याच्यावर सतत रागावलेले आहेत. असे ते खूप चांगलं वास्तववादी नाटक त्यांनी केलेलं आहे. पण विनोदी नाटकं भरत जाधवचे हाऊसफुल करणारे लोक त्या नाटकाला खूप नाही. कमी प्रमाणात आलेले मी स्वतः बघितले थिएटरमध्ये. हम्म. पण त्यांनी तशाच प्रकारची भूमिका आता थांबायचं नाही मध्ये जेव्हा केली ना, तेव्हा त्याला इतका चांगला एक दमदारपणा येतो, कारण खरेपणा येतो आणि जो सगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये मला जाणवतो. मग त्यात छोटे छोटे प्रश्न पडत राहतात की हा नाईट स्कूलमध्ये शिकवणारा जो शिक्षक आहे तो मला व्यक्तिरेखा म्हणून आणि नट म्हणून मला आवडतो. पण म्हणजे मग हा दिवसाभरामध्ये इन्कमसाठी दुसरं का करत नाही? मग त्याला इतकं बिचारा होणं हे नाट्यमयतेसाठी ठीक आहे, मग त्याला घर नसणं, मग त्याला ते घर मिळणं वगैरे वगैरे. तर कथानक बांधताना असे काही काही कच्चे दुवे राहतात आणि ते प्रेक्षक म्हणून थोडे मला निराश पण करतात की ह्याच्यावर थोडं आणखी काम व्हायला हरकत नव्हती असं म्हणून. पण त्याच्या मागे राहून मला त्या सिनेमाला नावं ठेवावीशी वाटत नाही. तर मला त्या सिनेमाने दिलं काय, तर ती एक एक प्रेरणादायी आणि तो बघताना तुम्ही असे तुमच्या अंगावरती रोमांच उभं राहतात की त्या लोकांना ते धावत धावत जेव्हा त्यांचा निकाल बघायला जातात तेव्हा मला पण ते एक रोमांचकारी अनुभव दिला ना, मग मला पुरे आहेत. आणि त्याच्यामध्ये मग अनेक मुद्दे जेव्हा येतात की तो इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलीच्या तिथे जाऊन 4 वाक्य इंग्लिशमध्ये बोलतो, सिद्धार्थ जाधवने जी भूमिका केली तो, किंवा ते त्यांना न मिळणाऱ्या सुविधा, मग त्यांना म्हणजे त्यांच्यातलाच एक माणूस उठून त्या जपानी तंत्रज्ञांना सांगतो की या गटार व्यवस्था अशी अशी करण्याची एक शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी मला आजच्या काळात सुद्धा एक आदर्शवादी निरागसपणा टिकून ठेवणाऱ्या वाटतात आणि तो खऱ्या आयुष्यात पण असतो. म्हणजे मला अजून सिनिसिझम मला तेवढा चढलेला नाही की हे जगात नाहीच आहे असं म्हणून. तर ते निवडून निवडून चित्रपट दाखवलं की खरं तर मला बरं वाटतं. तसं मला आनंद त्या चित्रपटाने दिला असं मला वाटतं. अगदीच बरोबर. सॉरी. जो तसाच दशावतारचा आहे. म्हणजे दशावतार आणि हे दोघं मला खूप भावंड वाटतात वेगळ्या प्रकारे. दशावतार पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा काही लोकांनी खूप प्रेक्षकांच्या दुर्दैवाचे दशावतार वगैरे असं काही जी मला खूप आवडणारी माणसं आहेत त्यांनी लिहिलं होतं. म्हटलं अरे बापरे, हे वगैरे रागवले सिनेमा. मग मी तो बघितला आणि तिथेही पुन्हा असं झालं. म्हणजे मी त्याच्याविषयी थोडंसं लिहिलंही होतं की दिलीप प्रभावळकर खूपच मोठे अभिनेते आहेत, पण त्यांचं वय आता 80च्या पुढे गेलंय. तर त्यांचा मुलगा सिद्धार्थ मेनन जो खरा थोडा मोठा असला तरी त्यांना दाखवायचा आहे 20-22चा. तर हे गणित काही जमेना. मला असं वाटतं की हा नातू असतं तर बरं झालं असतं. त्यांनी कथानकात काही फरक पडला नसता. पण ते बाप मुलगा दाखवणं, मग त्याच्यात दशावतारामधून एक प्रकारे प्रत्येक अवताराचा वापर करत करत रजनीकांतच्या चित्रपटात असेल किंवा कमल हसनच्या चित्रपटात असेल तसे एक, किंवा अंधा कानून सारख्या अमिताभ बच्चनच्या सिनेमात असेल, ही एक सूडकथा रंगवली जाते आणि तो एकेका अवताराचं निमित्त करून त्या सगळ्या दुष्टांचं निर्दालन करतो. आता ही गोष्ट आपल्या पुराण कथांपासून ते दशावतारापासून ते प्रभावकरांसारखा ज्येष्ठ अभिनेता आवडणाऱ्या सगळ्या मध्यमवयीन प्रेक्षकाला भयंकर भारावून टाकणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे ती त्या सोपीकरणातून मांडली गेली आहे. हे अनेकांना आवडत नाही हे मला कळत होतं. मलाही एक साधा प्रेक्षक म्हणून काही प्रमाणात ते नावडलं असतं हे पण मी कबूल करतो. पण तरी मला असं वाटत राहिलं की आता जवळजवळ 5 चित्रपट आम्ही कोकणामध्ये चित्रित केलेले आहेत आणि मी इतकं कोकण फिरलोय, गावाच्या गावं मला माहिती आहेत. म्हणजे हे गाव इतक्या किलोमीटरवर आहे असं मी सांगू शकतो असं. आणि तिथे होणारा सगळा निसर्गाचा विनाश आहे. तिथे आता नव्याने सापडलेली कातळ शिल्प आहे, तिथपासून ते गोव्याजवळच्या खाणी आहेत, तिथली जंगलं आहेत, या सगळ्याची अपरंपार नासाडी चाललेली आहे. म्हणजे देवराई मधला जो आमचा नायक आहे तो तेव्हा जे म्हणत होता की देवराई तोडून तुम्ही महामार्ग बांधणार आहात का वगैरे, तो महामार्ग झाला आणि परत आता मी त्या देवराईमध्ये गेलो होतो काही वर्षांपूर्वी. त्यातल्या बऱ्याच झाडांची मोडतोड झालेली आहे आणि न घाबरता आता देवराई लोक कापतायत. त्यामुळे ती श्रद्धा बिद्धा याला काही अर्थ नाहीये हे मला लक्षात आलं. आणि पैसा आणि सत्ताधारी जे आहेत त्यांना काही खऱ्या श्रद्धेचं काही पडलेलं नाहीये. तर तिथे त्या श्रद्धेचा वापर करून कोकणवासियांच्या मनात जर असं काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला असेल तो यशस्वी होईल की नाही मला माहिती नाही. कारण पण तो प्रयत्न या दिग्दर्शकांनी केला असेल तर पुन्हा त्याच्या बाजूला मी आहे. अशी माझी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया आहे. त्यातल्या सोपीकरण आणि या सगळ्याचं हे समजून सुद्धा दशावतारचे व्हिज्युअल मला खूप आवडले होते. म्हणजे त्याचा जो काही मेकअप त्यांनी केला होता आणि शॉर्ट्स जे होते त्यांचे, आणि म्हणजे त्यातले ते मेकअप आणि त्यातले काही व्हीएफएक्स हे तर झालंच, पण त्याच्या बरोबरीने लोकांना हे लक्षात येत नाही. हे मी मुद्दाम सामान्य प्रेक्षक ज्याला म्हणतात, सामान्य कोणाला म्हणायचं सोडून, की त्यांना त्या चित्रपटामध्ये घेतलेले जे कष्ट आहेत ना ते पण तसे लक्षात येत नाहीत.
आणि त्यामुळे अनेकदा मला असं वाटतं की हा आणि तो हे साधारण सारख्याच तागडीत मोजले जातात. पण जंगलामध्ये रात्रीचं संपूर्ण दृश्य उभं करणं, त्याच्यामधल्या पाठलागाचा सगळा एक सिक्वेन्स तयार करणं, याच्यासाठी लाइटिंग, कॅमेरा, इक्विपमेंट या सगळ्याचा एवढा प्रचंड वापर करून ते उभं करावं लागतं ना, की ते सोपं नाही आहे. आणि ते सगळे कष्ट या दिग्दर्शकांपासून ते या 80 वर्षाच्या अभिनेत्याने घेतलेत, घेतलंय. याने मला थक्क वाटत होतं. म्हणजे हे कुठे रात्री जाऊन त्या जंगलाच्या तिथे गेले असतील आणि त्यानंतर प्रभावकर कधी पाण्यामध्ये शिरतायत, कधी इकडे जातायत. मला या सगळ्या गोष्टीबद्दलचा आदर नक्कीच तो सिनेमा बघताना वाटत राहिला. आणि ते सगळे कष्ट त्यांनी यासाठी केलेत म्हणून मला चांगलं वाटलं ते. मला असं वाटतं की सिनेमाबद्दल थोडं आता तू म्हणलास ते इम्पॉर्टंट वाटतं मला, आणि हे थोडं लक्षात ठेवायला पाहिजे आपण सुद्धा. म्हणजे तो सिनेमा इट डिडंट वर्क फॉर मी असं आपण म्हणू शकतो हो, 100% बरोबर आहे. की मला तो नाही विषय, पण ह्याची नोंद घेणं निदान हो. हे जरी झालं ना तरी मला वाटतं खूप हो. नाही, काम कारण वाईट सिनेमा बनवायला प्रचंड कष्ट घेतलेले असतात. त्यामुळे तो सिनेमा वाईट आहे पण कष्ट चांगले आहेत कष्ट चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये. मराठीमधले 2 सिनेमांबद्दल मला विचारायचं. सला ते सलाना ते तू पाहिलायस? पाहिला हो हो. तो एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा चांगला होता. हो, म्हणजे वेगळा होता. तो मी एका महोत्सवामध्ये पाहायला गेला. तो रिलीज झाला तेव्हा नाही पाहिला. पण मला वाटतं नाही, मी तो परीक्षक म्हणूनच बघितला एका अच्छा, परीक्षक. महोत्सवामध्ये. बरोबर. आणि आता मी बोलू शकतो म्हणजे मी त्या दिग्दर्शकाला त्या महोत्सवामध्ये संतोष कोल्हे दिग्दर्शनाचं पारितोषिकही दिलं होतं, कारण मला त्यातलं दिग्दर्शन चांगलं वाटलं. अच्छा. या सगळ्यांमध्ये आता मी कदाचित विरुक्ती होईल, पण या सगळ्यांमध्येच मला सारखं धडपड ही जी वाटते की तुम्हाला मुख्य प्रवाहातला मराठी सिनेमा बनवायचा आहे, म्हणून आणखीन वेगळा चित्रपट बनवण्याची क्षमता असलेले लोक काही प्रमाणात सोपा सिनेमा करताहेत, हे मला या बऱ्याच चित्रपटांमध्ये जाणवतं, जे मला थोडं सला ते सलानतेला पण वाटलं. त्याचं म्हणजे जसं मला दशावताराचं वाटतं तसंच सला ते सलानतेचा स्लिकनेस जो आहे ना, म्हणजे मला वाटतं या सगळ्या जाहिरात क्षेत्र असेल, कॉर्पोरेट डॉक्युमेंटरीज असतील, या सगळ्यामध्ये काम केलेला दिग्दर्शक आहे, अनुभवी आहे. तर त्यामुळे त्याच्या सगळ्या तांत्रिक सफाई त्या चित्रपटामध्ये खूप चांगली दिसते. आणि त्याच्यामध्ये त्या खूप वेगळ्या प्रकारचे नायक नायिका आहेत. मग तिचं ते बोलण्यामधला दोष असेल, ते या सगळ्यातून ते करत करत नेऊन ते इथपासून ते एक पत्रकार म्हणून ग्रामीण भागातला त्याला काहीतरी स्वतःला उभं करायचंय म्हणून प्रामाणिकपणे सुरू करत करत तो भ्रष्ट कसा होत जातो, आणि त्या भ्रष्टपणातनं तो पुन्हा जागा कसा होतो, याची ती एक दुःखद गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये फार गमतीशीर गोष्ट आहे ही. इथे बोलावी की नाही मला माहिती नाही, नको वाटलं तर आपण ते काढून टाकू. पण सुरुवातीला त्याच्या भिंतीवरती अर्णव गोस्वामीचा फोटो त्यांनी लावलेला आहे, आणि मला एकदम वाटलं की हा काय अर्थाने लावलेला आहे. आणि नंतर तो जेव्हा त्या भ्रष्टपणाची जाणीव त्याला होते ना, तेव्हा तो काढून टाकतो, असाही एक भाग होता. आणि नंतर त्यांनी असं म्हटलं मला की सेन्सॉर बोर्डाने यातल्या काही गोष्टींना आक्षेप घेतला की हे तुम्ही नाही वापरायचं. तर असे पण एक मजा आहे. म्हणजे तुम्ही आत्ताचं जे काही राजकारण आहे पत्रकारितेचं सुद्धा, त्याच्यावरती एक चांगला पत्रकार असलेला दिग्दर्शक भाष्य करू बघतो तर त्यालाही ते सोपं जात नाही, आणि मग त्याला थोडं थोडं सांभाळत तो चित्रपट बनवायला लागतो. पण त्याच्यामध्ये ते विदर्भ आहे, तिथली जंगलं आहेत, वाघ आहेत, या सगळ्यांच्या बद्दल त्या गोष्टींना स्पर्श करत करत तो जातो, त्याला एका प्रेम कहाणीचं स्वरूप देतो. तर तो म्हणून पुन्हा व्यावसायिक पद्धतीने मांडलेला, सामाजिक जाणीवेचं योग्य दिशा असलेला असा तो चित्रपट वाटत राहिला. आता त्यातला नायक जो आहे तो आपल्याला कसं होतं ना की तुम्ही शाहरुख, सलमान वगैरेचा सिनेमा बघताना ना तुम्हाला असं एक उडाण टप्पूपणा आणि गंमत करणारा नायक बघायला आवडतो, असं म्हणून तो मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो. तो मराठीमध्ये मला तितका तो आवडत नव्हता, आणि मला कळत होतं की अरे हे नको होतं करायला कदाचित, कारण तो थोडा जादापणा करून तिच्याशी बोलतो, थोडासा आगाऊपणाने वागतो. पण नंतर त्याला ते लक्षात येतं की असं नको होतं करायला वगैरे वगैरे. पण हे आकर्षक करणं हे व्यावसायिक चित्रपटाला आवश्यक आहे, असं गणित म्हणून सांगितलं गेल्यासारखं वाटत राहतं. आणि तिथे मला ते थोडं दिग्दर्शकांबद्दल वाईट वाटतं की अरे हे तुमच्यावर हे काहीतरी सक्ती होते, नाही तर तुम्ही कदाचित केलं नसतं, असा एक बेनिफिट ऑफ डाऊट द्यावा असं वाटतं मला. आपल्याकडे ना यावेळी असं यावर्षी असं दिसतं, दशावतार जसं आपण बोललो तर कोकणाच्या मातीतले असे बरेचसे सिनेमे आले. म्हणजे तो एक एप्रिल मे 99 नावाचा आला, मग कुर्ला टू वेंगुर्ला म्हणून एक आला, आणि एक बहुतेक भेरा पण असा कोकणात होता. तर ह्यातले तू कुठले बघितलेस? ऍक्च्युली काय झालं, म्हणजे एप्रिल मे 99 हा माझा राहिलाय बघायचा, आणि मला जरा दुःखच आहे, कारण खूप चांगलं ऐकलंय त्याबद्दल, आणि आता मी बघेन नक्कीच तो. कारण ती तरुण मुलं आणि कोकणामधल्या थोड्या 99च्या काळामधल्या त्या मुलांच्या मैत्रीची गोष्ट, असं तो खूप चांगला बनलाय असं मी ऐकलं. भेरा मी पाहिला, आणि जसं आपण आता
प्रायोगिक नाटक ही एक वेगळा कप्पा आहे ना, आणि त्याचा एक वेगळा प्रेक्षकपण आहे, आणि बनवणाऱ्या व्यक्तीने पण तो तशा पद्धतीने बनवलाय. तसा तो खरंच प्रायोगिक चित्रपट आहे. म्हटलं तर कथानकानुसार तो समजायला काही अवघड नाही आहे, आणि कोविडच्या काळाचं खूप चांगलं चित्रण त्याच्यामध्ये झालंय असं मला वाटतं. म्हणजे कोविडच्या काळामध्ये खरं तर या छोट्या छोट्या गावांमध्ये काहीच कोविडपर्यंत म्हणजे पोचलेलाही नव्हता तेवढा, पण तरी यंत्रणेने प्रचंड एक दमन चालवलं होतं. घरांमध्ये माणसांना डांबून ठेवणं, जे फिरत होते ते फिरतही होते, पण भलत्याच माणसांना अडकवलं जात होतं, असं जे चाललं होतं. त्याच्यामध्ये ते एकटं पडलेली आई आणि तिच्यापर्यंत पोचू पाहणारा मुलगा यांची गोष्ट आहे. पण मगाशी मी ज्या पद्धतीने म्हटलं ना, की ते चित्रण करण्यासाठी म्हणजे त्यातले घेतलेले कष्ट याबद्दल मी म्हटलं, पण म्हणजे चित्रभाषेचा खूप सुंदर वापर भेरामध्ये केला असं मला वाटलं. तो एक मुका मुलगा आहे की तो या सगळ्यांचा धागा आहे, आणि तो पोचणारा मुलगा, त्याची आई यांच्या त्या एकाकी आयुष्याचे इतकी सुंदर दृश्य त्याच्यामध्ये येतात की आणि प्रचंड पाऊस कोकणातला, त्यामुळे तो कोविडचा एकटेपणा, प्रचंड येणारा पाऊस, आणि एकेका घराच्या पर्यंत पोहोचण्याची सगळी ती दुर्दम अशी वाट, असं सगळं ते फार त्याच्यामध्ये चांगलं चित्रित झालं असं मला वाटलं. आणि म्हणजे खरोखर दशावतारमध्येही कोकण सुंदर दिसतं, पण भेरामध्ये जे दिसतं ते अधिक वास्तववादी आहे, आणि जास्त म्हणजे नुसतं सुंदर दृश्य दाखवायचे त्यांचा हेतू नाही आहे. ती खूप बोलकी दृश्य आहे, म्हणजे चित्राच्या आणि आवाजाच्या भाषेतून खूप चांगलं बोललं गेलं त्यात असं मला वाटतं. कुर्ला टू वेंगुर्ला हा दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला हा सुद्धा खूप एक प्रेरणा देण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे, आपल्याला कळतं. ज्याच्यामध्ये कोकणामधली जी तरुण मुलं आहेत, ज्यांना तिथे राहावंसं वाटत नाही आहे, म्हणजे वेंगुर्ल्याला राहायचं नाही तर कुर्ल्याला जायचं आहे असं म्हणणाऱ्या बायकोची ती गोष्ट आहे. तिच्या हट्टापायी तो कुर्ल्यात जातो, आणि त्या कुर्ल्यासारख्या त्या खुराड्यामध्ये राहताना कोकणाबद्दल काय वाटत राहतं, परत यावंसं वाटणं, याची जी तगमग आहे ती खूप चांगली दाखवली. आणि मग तिथे राहणाऱ्या तरुणांना इथेच नाही का काही रोजगार मिळणार असं म्हणून. म्हणजे मागे एकदा केव्हा तरी कोकणात गेलेलं असताना मी ती एक फॅक्टरी बघितली होती, की तिथे नारळाच्या प्रक्रियेची खूप सुंदर फॅक्टरी त्यांनी बनवली होती, जी आम्हाला कोणीतरी दाखवायला नेलं होतं. बहुधा तीच किंवा तशीच अशी फॅक्टरी त्याच्यामध्ये त्यांनी दाखवली आहे. आणि खरोखरच काहीतरी तरुणांना एक आशादायक चित्र दाखवायचा प्रयत्न केला आहे. काही वेळेला असं होतं की ते असं चित्र दाखवलं ना की प्रेक्षक पुन्हा उलट कंटाळा येतो. आपले प्रेक्षकही थोडे मनाने दुष्ट झालेले आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की अच्छा, तुम्ही असं काहीतरी सुंदर दृश्य दाखवून आम्हाला प्रेरणा देता का, मग आम्हाला नाही आवडत तुमचा सिनेमा. तसं काहीच त्या सिनेमाचं झालं की काय असं मला वाटतंय. पण ते मग तितका तो भाग वृक्ष कंटाळवाणा न होऊ देता कथानकात गुंफायचा त्याने केलेला प्रयत्न मला खरं तर चांगला वाटला. आणि वीणा जामकर असेल, आणखीन एक दोन मला वाटतं नावं आहेत त्यात, पण बाकी बरेच अपरिचित चेहरे आहेत, त्यांनी खूप चांगली कामं केली आहेत. म्हणजे तिथल्या नाट्य चळवळीतनं, तिथल्या फिल्म क्लब्समधून तयार होणाऱ्या लोकांनी मिळून तो चित्रपट बनवला आहे. ते जे विजय कळमकर म्हणून दिग्दर्शक आहेत, ते पण त्या सगळ्या नाटक चित्रपट चळवळीतून कोकणात राहून काम करणारे आहेत. त्या दृष्टीने पण मला तो महत्वाचा वाटतो चित्रपट. राईट. कमर्शियली जे यावर्षी सिनेमे चालले, सक्सेसफुल झाले, ते दशावतार तर मला वाटतं आहे. जारण हा सिनेमा सुद्धा कमर्शियली खूप सक्सेसफुल झाला होता. आणि त्याच्याबद्दल तू जारण बघितलंयस? जारण पाहिलं. त्याच्याबद्दल काय? जारण मला आवडला. आणि जारण या दृष्टीने महत्वाचं वाटलं की त्याच्यामध्ये ऋषिकेश गुप्ते हा एक खूप आवडता लेखक आहे. म्हणजे ऋषिकेशचे मी सारखं त्याला चुकून द्रोहकाल म्हणतो, नाही दंशकाल ही कादंबरी तर मला खूप आवडणारी आहे. आणि तो नारायण धारपांपासून ते चिंत्रम खानोलकरांपर्यंत या सगळ्यांमध्ये जे गूढतेचं आकर्षण आहे कोकणामधलं, त्याचं एक वेगळ्या प्रकारच्या कोकणातलं रिप्रेझेंटेशन घेऊन तो त्याच्या लिखाणात लिहितो. त्याचा हा चित्रपट आहे म्हणून मला खूप उत्सुकता पण होती. थोडंसं असं नक्कीच त्यात होतं की ऋषिकेश गुप्ते लेखक म्हणून जेवढी धाडसी रहस्यकथा किंवा गूढकथा मांडेल, त्याच्यापेक्षा हा थोडा सोपा केलेला चित्रपट वाटतो. इथे परत मला असं मगाचाच माझा मुद्दा येतो की तो मग मराठी चित्रपट बनवताना त्याला ते तेवढं सोपीकरण करावं लागत असेल का, असा एक क्वेश्चन मार्क पुन्हा मी प्रेक्षकांसाठी टाकतो. दंशकाल इतकी धाडसी गोष्ट बघायला आपण तयार आहोत का मराठी चित्रपट म्हणून, की त्यांनी स्वतःला विचारावं. पण तरी जारणची मांडणी लेखक म्हणून जी केली गेलेली आहे ती मला खूप आवडली. ज्याच्यामध्ये ती जी प्रमुख व्यक्तिरेखा आहे, आणि त्या अमृता सुभाषने खूप सुंदर काम केलंय. तर तिची भीती आणि त्या भीतीला धरून आपण प्रवास करत राहतो, आणि त्याच्यामध्ये असणारी गूढता, जारण मारण या संकल्पना, मग त्यात अनिता तातेची व्यक्तिरेखा तर खूपच सगळ्यांना आवडली आणि तिचं खूप कौतुकही झालं.
छोटीशी व्यक्तिरेखा पण तरी इतकी ती चांगली केली आहे की ती अशी हॉन्टिंगली मनात राहते की ही बाई काहीतरी करेल आपल्याला, अशी भीती वाटावी असं तिचं चित्रण आहे त्याच्यामध्ये. तर ते सगळं घेत घेत जाताना मानसशास्त्राचा त्याला एक अर्थ लावणं हे खरंच गूढ जारण मारणातनं झालं का मानसशास्त्रीय अर्थ पण त्याला काही आहेत, त्याची काही उत्तरं त्यात आहेत का, असे थोडे ओपन एंडेड प्रश्न देत देत तो चित्रपट संपतो. पण म्हणजे ज्यांना रहस्यमय किंवा गूढ बघायचं आहे त्यांना तो नक्कीच आवडायला हरकत नाही, कारण ते समाधान तो चित्रपट आपल्याला खूप देतो. आणि भीती ही जी काही आपल्या मनातली भावना आहे, प्रत्येकाच्याच मनातली अतर्क्य गोष्टींविषयी भीती वाटणं, ती बरोबर त्या व्यक्तिरेखेतून येत जाते. आणि त्याचं पूर्वार्धामध्ये अनेक प्रश्न पडतात. म्हणजे मला काही वेळेला पूर्वार्धामध्ये तर इंटरव्ह्यू पण मला काही भागी आवडत नाही तसं वाटायला लागलं होतं आणि मला तर बहुतेक हा चित्रपट आपल्याला आवडणार नाही. आणि त्याची उत्तरार्धात जेव्हा मिळत गेली तेव्हा मला त्यांचे संदर्भ कळले. तर तोही पण एक मला लेखक म्हणून धाडस वाटलं की सुरुवातीला तुम्हाला इतकं कोड्यात टाकायचं की तुम्हाला असं नाही काहीतरी गोंधळ आहे बरं का, आणि नंतर मात्र तो चांगल्या पद्धतीने त्याची उकल झाल्यावर हा हे होतं असं एक समाधान पण त्या रचनेमध्ये मिळतं असं मला वाटतं. गुलकंद नावाचा सिनेमा होता की जो पण एक यशस्वी सिनेमा या वर्षीचा होता, पण त्याच्यावर अशी टीका पण झाली, त्याचं कौतुकही झालं. टीका अशी झाली की तुम्ही तेच हास्य जत्रातलंच तुम्ही इथे पुन्हा दाखवताय. बरोबर. नाही, त्या टीकेशी मी खरं म्हणजे सहमत आहे. आणि हे जे लेखक दिग्दर्शक द्वय आहेत जे हास्यजत्रा करतात ते दोघेही मला भयंकर आवडतात. खरं हास्यजत्रा मी खूप बघत नाही, पण छोटे मोठे काहीतरी तुकडे येतात तर त्यातून हे कळतं की हे कलाकारही खूप चांगले आहेत आणि त्यांच्यात ती विनोदाची समज खूप चांगली आहे. गुलकंदची सुरुवात जी झाली ना ती मला भयंकर आवडली. त्याच्यामध्ये म्हणजे सई तामणकरनी जी व्यक्तिरेखा केली आणि प्रसाद ओके जे दाखवतं की एक तर त्या दोघांनी ही भूमिका केली. मला बरं वाटलं की ज्यांना लग्नाची मुलं आणि मुली आहेत या वयाची व्यक्तिरेखा आजच्या आघाडीच्या नटांनी केल्या. आणि कॉलेज काळातलं प्रेम सोडून देऊन एका दुसऱ्या साध्या माणसाशी लग्न केलेली ही बाई आहे आणि मग वेगळ्या मुलीशी लग्न केलेला हा मुलगा म्हणजे माणूस, यांच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने जेव्हा ते समोरासमोर येतात तर त्या गुलकंदमधला सगळ्यात खूप छान तयार झालेला क्षण आहे तो ते दोघं एकमेकांच्या समोर येतात. त्या दोघांच्या डोळ्यातल्या भावना त्यांना एकमेकांची व्यक्त होऊ का नको, आता या आयुष्याच्या टप्प्यावर आल्यानंतर हे एक्सप्रेस करायचं की नाही, असं सगळा एक गोंधळ त्यांनी खूप चांगला तयार केलाय. त्यातून त्या कथानकाला सुरुवात होते, पण ती मॅच्युरिटी किंवा ती गंभीरता अर्थातच पुढे पूर्णच सोडून दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचे पार्टनर जे आहेत ते काहीतरी गोळ घालतात, हेही काहीतरी गोळ घालतात आणि त्यामुळे ती एक फार्सिकल स्लॅपस्टिक कॉमेडी, स्लॅपस्टिक नाही करते फार्सिकल, तर फार्सिकल गंमत जम्मत करण्याकडे तो चित्रपट जातो. आणि शेवटी मात्र तो थोडा काहीतरी गंभीरपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण साधारणतः प्रेक्षक तोपर्यंत ठीक आहे ते गंभीर कळलंय आम्हाला आधीच, आता आम्हाला गंमत करू द्यात अशा मोडमध्ये आलेले असतात. पण मला वाटतं प्रेक्षकांना ते हवंय आणि त्यामुळे तो चित्रपट चालला. तर कदाचित त्या हिशोबानेच तो बनवला गेला असेल आणि तो हिशोब यशस्वी ठरला असं आपण म्हणू शकतो. त्याला दोष द्यायचे की नाही मला त्यामुळे ठरवता येत नाही. म्हणजे मला स्वतःला मात्र ते नंतरचं खूप असमाधानकारक वाटलं आणि मला कंटाळवाण वाटलं. म्हणजे मला त्यांनी काही फार गंमतही वाटली नाही, फार हसायलाही आलं नाही. पण प्रेक्षक ते खूप एन्जॉय करत होते आणि त्यांना ते ठरलेले त्यांचे जे हुकमी एक्के आहेत विनोदाचे त्यांच्याकडून ते विनोद मिळाले की मजा येते. तर ते एक हास्यजत्रा एक्सटेन्शन त्यांनी अनुभवलं असं आपण म्हणू शकतो. पण एक खरं आहे की हे जर असंच राहिलं तर आपण त्याच दिशेला जात राहू चित्रपटसृष्टी म्हणून आणि प्रेक्षकही त्याच दिशेला जात राहतील. आणि अशी गंमत असेल तरच तो सिनेमा चालणार असं तर त्याचं एक गणित तयार व्हायला लागलं तर याच लेखक दिग्दर्शकांना आणखीन चांगलं करण्याची जी शक्यता आहे ती ते करणार नाहीत अशी मला भीती वाटते. वेगळं काही करायच्या मुद्द्यावरती मला असं वाटतं की आरपार म्हणून जो सिनेमा आला होता त्याच्यामध्ये असा एक प्रयत्न होता की प्रेमकथेला वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या काय साच्या एका मोल्डमध्ये त्यांचा प्रयत्न होता. तर तो आरपार बद्दल तुला काय वाटतं? नाही, आरपार मधल्या अनेक गोष्टी मला आकर्षक वाटल्या. म्हणजे एक म्हणजे तो नायक आणि नायिका यांच्या नात्यांमधल्या अनेक ग्रे शेड्स मध्ये जाण्याचं त्यांनी धाडस दाखवलं असं मला वाटलं. कारण एक गेल्या काही काळात काय झालंय की नायकाच्या ग्रे शेड्स मध्ये जायला माणसं तयार असतात कारण तो शेवटी पुरुषच असतो. त्यामुळे तो थोडा टॉक्सिक झाला, थोडा मूर्खासारखा वागला, तो थोडा व्यसनी झाला तर काही बिघडत नाही, कारण त्याला सुधारायला एक सबमिसिव्ह शांत समंजस मुलगी असते. इथली मुलगी तशी काही नसते, ती कधी समंजस पण असते नाही असं नाही, पण तिच्याही ग्रे शेड्स आहेत, तिचेही अनेक मूर्खपणे आहेत आणि ते दोघं जण
एकमेकांशी खूप टॉक्सिक वागतात. तर मला असं वाटलं की इट्स अबाउट टॉक्सिक रिलेशनशिप्स, नॉट अबाउट जस्ट अ टॉक्सिक मॅन. तर हे आरपारचं नक्की एक वैशिष्ट्य मला वाटलं आणि ते बघायला मला असं वाटतं की तरुण मंडळींना आवडलं असेल तर तो यशस्वी झाला. कारण आता कसं होतंय, माझ्या ओळखीची जी तरुण मंडळी आहेत ना, ती पण आता थोडी मोठी आहेत. त्याच्याही पेक्षा लहान जे खरंच तरुण आहेत ना, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय याचं मलाही कुतूहल आहे. आणि तो चित्रपट पाहून मला असं वाटलं की कदाचित हे चालू असू शकेल. पण आरपारचा दोष एक नक्की असा म्हणता येऊ शकेल की ते होत 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 शेवटी ज्या एका सुंदर लग्नाच्या गाण्याशी येऊन पोचतात, तिथे त्या लेखक दिग्दर्शकांनी स्वतःचाच पराभव करून घेतलाय असं मला वाटतं. अगदी आता पुन्हा मी तीच सिंपथी देतो की आमच्या मराठी प्रेक्षकांना एवढं झेपणार नाही, पण मला ते दोघं जण कुठल्याही नातेसंबंधाची कुठलीही पारिवारिक घोषणा न करता पळून गेले असते आणि त्यानंतर झेपलं तर एकत्र जगू नाही तर नाही एकत्र राहायचं, अशा एका उर्मट भावनेत जे त्या क्षणापर्यंत होते ते तसे राहिल्याचं ते मला आवडलं असतं. आणि तशी ही तरुण मुलं मुली आहेत असं मला वाटतं आणि त्यांनी तसं असावं असं मला एक वडीलधारावी व्यक्ती म्हणून पण वाटतं. मला असं वाटतं की नाही रे बाळांनो, शेवटी ते सामंजस्याने या आणि लग्न करा असं मला पर्सनली वाटत नाही. पण आता हे मला वाटण्याला काही अर्थ नाही, ते मराठी प्रेक्षकाला तसं वाटत नसल्यामुळे कदाचित ही प्रेक्षक शरणता असेल की काय अशी शक्यता येते. पण त्यांनी निदान ते काही क्षण दिले हे मला चांगलं वाटतं. म्हणजे विशेषतः त्या दोघांच्या संभाषणामध्ये अत्यंत कुचकटपणाने तो तिला बोलतो आणि आपल्याला असं वाटत राहतं की अरे किती 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 कुचकटपणाने बोलशील तू, असा त्रास होता होता पुढच्या एखाद्या सीन मध्ये ना ती त्याला इतकं घालून पडून बोलते असं वाटतं की म्हणजे ही पण काही कमी नाहीये. किंवा त्याच्यातलं म्हणजे तिचं आणखीन एका तिच्या मित्राशी काहीतरी रिलेशन, म्हणजे ते मैत्रीचे आहेत का प्रेमाचे आहेत का शारीरिक आहेत हे सगळं त्यांनी धुसर ठेवलेलं आहे. पण काहीतरी घडतं आणि त्या काहीतरी घडण्याबद्दल मुळे तो जो काही संतापत जातो वगैरे असं सगळं, तर त्या भावनेला पण त्यांनी स्पर्श केला हे मला बरं वाटलं. कारण जनरली कसं होतं की अशा पद्धतीचं काहीतरी थोडीशी कोट अनकोट चूक करणं हा पण नेहमी पुरुषाचाच एक अधिकार मानला गेलेला आहे. तो त्या मुलीला जनरली दिला जात नाही, कारण ती सोवळी राहणं आवश्यक असतं आपल्याला. इथे त्यांनी त्यालाही काही धक्का दिलेला नाहीये. तर हे त्यातले काही एक इंटरेस्टिंग भाग म्हणता येतील. मला कुतूहल आहे की ते काही प्रमाणात यश त्याला व्यावसायिक मिळालं असं वाटतंय मला. आता तो OTT वरती करायचं आणखीनही बघितला जाईल. कुतूहलाचा विषय मला की तू काय तरुण त्यांनी बरं असा पर्याय का नाही घेतला याचं मला आश्चर्य खरंच वाटलं की गिव्हन देअर पर्सनॅलिटीज मग त्यांनी लिव्हिनचा पर्याय आपण निवडून बघू, हो ना, मग आपण राहूयात एकत्र आणि मग ठरवूयात. ते जवळजवळ राहत असतात तसे, ते राहत असतात का म्हणजे मग ते लग्नापाशी येऊन ते सगळं परत हे थोडस जरा, कारण ते शेवटचं एक हॅपी गाणं हे प्रमोशनल म्हणून पण छान दिसतं. आम्ही पार तुमच्या संस्कृतीला धुडकावून लावत नाही असं म्हणून. शेवटचा आपण एक चित्रपटाविषयी बोलू. उत्तर हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. क्षितिज पटवर्धन त्याचा दिग्दर्शक आहे. तो मला तू पाहिलायस, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मी आता क्षितिज हा लेखक म्हणून मला चांगला वाटतो. म्हणजे इंग्लिश शब्द वापरायचा प्रॉमिसिंग वाटतं. भूमिकासारखं नाटक मला आवडलं की ज्याचं त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करायची प्रयत्न केली. पण उत्तरने मला थोडं निराश केलं. मला नाईलाजाने म्हणावं असं वाटतंय. अजून तो चित्रपटगृहात असल्यामुळे त्याच्याशी फार बोलावं की नाही मला कळत नाही, पण ठीक आहे, थोडा काळ झाला तर आपण थोडं स्पॉइलर वापरून बोलायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये त्या मुलाचा एक प्रकारचा वृक्षपणा, त्याला आईचं महत्व नसणं, एकूणच नातेसंबंधांबद्दल तो असा एक कर्ट आहे थोडासा. ही व्यक्तिरेखा इंटरेस्टिंग वाटत होती. रेणुका शहाणेचा अभिनय उत्कृष्ट आहे आणि ती खूप छान पद्धतीने व्यक्त होत राहते अभिनेत्री. ती मॅच्युरिटी सुद्धा या अभिनेत्रींची एका टप्प्यावर आल्यावर जी दिसते ना, ती बघायला खूप छान वाटते. ती समजूनही घेते आहे, पण ती एकटी पण आहे, सिंगल पेरेंट आहे म्हणून वगैरे. आता या सगळ्यामध्ये ऍप बनवणं, AI मधून आईला पर्याय शोधणं, अशा पद्धतीला तो चित्रपट जातो असं मी ऐकलंही होतं. पण मला त्याच्यामध्ये असं वाटत राहिलं की त्या आईचा मृत्यू आणि त्या मृत्यूमुळे याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी हे दाखवणं हा मला खूपच जुनाट पर्याय वाटला. म्हणजे एखाद्याच्या मृत्यूनी प्रेक्षकाला रडवणं, म्हणजे जे पुलं म्हणतात ना की ते लहान पोर रडवून प्रेक्षकांना पिळून काढायचे बाप घेऊ असं ते रावसाहेब मध्ये म्हणतात. तसं मला असं वाटतं की आता आपण यातनं बाहेर येऊया. म्हणजे त्या असलेल्या माणसाच्या अस्तित्वासकट तुम्हाला ती जाणीव होणं ही मला अपेक्षा आहे खरं तर आज. तिथे हा मृत्यू हा खूप सोपा रडवण्याचा पॉइंट मिळतो
आणि तोही फार यशस्वी होताना दिसत नाही असं मला वाटलं. पण कसं आहे की मगाशी मी म्हटलं तसं की खूप मोठ्या प्रमाणावरती महिला हा मराठी चित्रपटाचा आता प्रेक्षक बनतो आहे आणि त्यांना गृहीत धरून चित्रपट बनत आहेत. ते पाहू जाता मला अगदी नक्कीच जाणवत आहे की प्रचंड मोठ्या महिलांचा एक गट ते नक्कीच बघेल आणि त्यांना असं वाटेल की खरं आहे, माझ्या मुलाला मी मेल्याशिवाय माझी किंमत कळणार नाही, हे जे काही एक विधान असतं ते जागवणारा तो चित्रपट आहे. पण म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मला त्या विधानाने समाधान नाही दिलं. आणि तसं बघायला गेलं ना तर त्या मुलाला झालेली जाणीव ही चित्रपटाच्या शेवटापर्यंतही मला काही फार देऊन गेली नाही असं मला वाटतं. ते द्यायला हरकत नव्हती. एक वेगळा प्रश्न मला तू म्हणालास की स्त्रियांसाठीचा एक दृष्टिकोन, तर गेल्या 2-3 वर्षामध्ये एक असे स्त्री प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून खूप सिनेमे आले आणि ते खूप तुफान चालले. बरोबर. पण यावर्षी ऍक्च्युली कुठले असे दिसत नाहीत की जे असे स्पेसिफिकली केलेले असे सिनेमे होते. तर तो एक मला एक कदाचित हाच तो आहे म्हणजे उत्तर मला वाटलं. म्हणजे बाई पण भारी देवा असेल, जिम्मा 1 असेल, जिम्मा 2 असेल, त्यानंतर नाचगा घुमा होता. तर केदार शिंदे किंवा हेमंत ढोमे यांच्या बाबतीत मला गंमत अशी वाटते की ते थोडे हुशार आणि कॅल्क्युलेटिव्ह दिग्दर्शक पण आहेत. पण त्यांनी ज्या गोष्टींना स्पर्श केले ना त्या बायकांच्या वेगवेगळ्या भावनांना, या सगळ्या दोन्ही चित्रपटांमध्ये जिम्मा असेल, बाई पण भारी देवा असेल, याचे गट आहेत बायकांचे आणि त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक बाईला काहीतरी रिप्रेझेंटेशन मिळतं. म्हणजे मी या वयाची आहे तर ही माझी कॅरेक्टर, हिचा नवरा कॉन्झर्वेटिव्ह आहे तर मी ही, मग हिचा नवरा काहीतरी लफडेबाज आहे तर ही मी, किंवा अशा पद्धती, किंवा ही एकाकी आहे तर ही मी, असं काहीतरी त्यात सापडतं आणि त्या सगळ्या बहिणींची गोष्ट असं काहीतरी. आता या चित्रपटाचं प्रेझेंटेशन हे एखाद्या टीव्ही सिरियल सारखं आहे, जे मला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे मला बाई पण भारी देवा नाही असं ठीक आहे असं झालं, पण तरी माझ्या मनाला त्यातल्या सगळ्यांच्या कथा मात्र स्पर्श करून, जे काही प्रमाणात जिम्मा 1चंही झालं की खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनेक सटल प्रश्न बायकांचे प्रश्न हे शब्द किंवा समस्या हे फार वाईट शब्द आहे, पण त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांची एक धडपड आहे, तर ती त्या इंग्लंडच्या ट्रिपमध्ये का होईना पण दाखवली जाणं हे त्यातलं खूप छान वाटलं. मग 2 मध्ये पुन्हा तुम्ही तीच गेम खेळताय तेव्हा थोडंसं असं वाटतं की अरे परत तुम्ही ते का करताय. तरीही त्याच्यामध्ये एखादी व्यक्तिरेखा बाईची अशी येते की जिचं गर्भाशय काढून टाकलंय आणि त्यामुळे ती थोडीशी प्रेमात पडायला तयार नाहीये, तर अशी व्यक्तिरेखा निर्माण करणं हे पुन्हा मला त्या लेखक दिग्दर्शकाला क्रेडिट द्यावं असं वाटतं. अशाच कॅल्क्युलेशन मधून नाचगा घुमा जेव्हा निर्माण झाला तर तुम्हाला आणखीनच निराशाजनक वाटला, कारण तिथे तर असं वाटलं की ते एक म्हणजे गृहिणी आणि तिची मदतनीस या दोघांची कथा ही इतकी हिशोबी पद्धतीने बसवलेली आहे की ती खरीच वाटत नाही. म्हणजे मला त्यातलं कुठेच त्या चित्रपटाचा खरेपणा मला स्पर्शच करून गेला नाही आणि मग असं वाटलं, आणि पण तो सर्वात यशस्वी चित्रपट झाला. याचा अर्थ महिला प्रेक्षक ज्या आहेत त्यांना, म्हणजे आमचे सतीश बहादूर हे फिल्म इन्स्टिट्यूट पूर्वीचे फिल्म अप्रिसिएशनचे प्राध्यापक होते ना, त्यांचा फार आवडता शब्दप्रयोग होता ऑडियन्स को उल्लू बनाना, असं ते म्हणायचे. तसं तुम्हाला उल्लू बनायचंच असेल तर मग तुमच्यासाठी आहेत चित्रपट असं म्हणून. उत्तर अगदी मला तसं वाटलं नाही, म्हणजे तू ठरवून फसवतोय असं नाही मला वाटलं, पण काहीतरी त्याची दिशा माझ्यासाठी प्रेक्षक म्हणून चुकली असं मला वाटतं. पण हे खरं तू म्हणतोयस तसं ना की आता तशी काही काळ मागणी निर्मात्यांकडून तयार व्हायला लागते. म्हणजे आज माझ्यासारखा माणूस जेव्हा काहीतरी कथानक घेऊन जातो ना तेव्हा ते म्हणतात तसं काहीतरी करा, आणि मला ते करायचं नाही म्हटलं तर मी परत येतो. मग एखादा लेखक दिग्दर्शक म्हणतो ठीक आहे तर करतो तसं, आता हेच चालतंय असं तुम्ही म्हणताय ना तर करतो, आणि मग ते एकाच पद्धतीचं तयार व्हायला. आता जेव्हा थोडंसं काहीतरी अपयश दिसलं तर म्हणतात नाही आता ते खूप झालं, आता आपण दुसरं काहीतरी शोधूया. तर ह्या सगळ्या निर्मात्यांच्या ज्या खेळी आहेत ना, यांनी हा व्यवसाय खूप दाबला जात असतो, आणि तो दुर्दैवाने व्यवसाय असल्यामुळे ती एक कला आहे, अभिव्यक्तीचं माध्यम आहे असं मानलं जाणं आपण खरंच विसरून जात चाललोय. हा मला सगळ्यात मोठा धोका वाटतो. अगदीच. आणि तो प्रेक्षकांच्या प्रतिसादानेच खरं ते बदलेल असं मला नेहमी वाटत राहतं. अगदी अगदी. मला अजून एक मला पर्सनली आवडलेली गोष्ट म्हणजे फारसे बायोपिक आले नाहीत या वर्षी. हो, मध्ये एक्झॅक्टली गोष्टी सांगितल्या होती, खूप व्यवस्थित गोष्टी सांगितल्या गेल्या, कथा सांगितल्या, ते मला आवडलं. नाही, बायोपिकचं पीक असं विनोद सुद्धा करून झालं तरी तो पण हे झालं, पण खरं नाही प्रेक्षकांकडून तो थ्रस्ट आला तर चित्र नक्कीच बदलेल असं आपण म्हणूयात. मला वाटतं आपण वाइंड अप करू आता. थँक्यू सुनील, म्हणजे खरं औपचारिक आभार मानायची आवश्यकता नाहीये खरंच कदाचित, पण खूपच मस्त वाटलं. आणि मुख्य म्हणजे जो सिनेमात राहणारा मनुष्य आहे त्याच्याकडनं कशा इन्साइट्स वेगळ्या येतात हे आम्हाला आज खरंच अनुभवायला मिळालं. आम्ही आता त्या प्रोसेसमध्येच आहोत सगळ्या, म्हणजे सिनेमाबद्दल जास्तीत जास्त काथ्याकूट कसा करावा
आणि लोकांना सुद्धा एक प्रकारे लोकांमध्ये एक प्रकारचा अवेअरनेस यावा नक्की. सिनेमाबद्दलचा, हो, हो. असा आमचा प्रामाणिक हेतू आहे. तर तो उद्देश आमचा सफल आज खरंच झाला असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपण मराठी आहोत. म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि प्रादेशिक आणि जगभरात खूप सिनेमे बनतात आणि आपण सगळ्यांविषयीच बोलतो, पण मराठी सिनेमाबद्दल आपण थोडं जास्त आत्मीयतेने आणि अधिकाराने बोलतो, कारण तो सिनेमा आपला आहे असं आपल्याला वाटतं. तर अशा चर्चांमधून मराठी सिनेमाला अगदी लगेच काही खूप मदत होईल असं मी दावा करत नाही, पण निदान यातल्या मुद्द्यांवरती विचार होईल, एक मंथन होऊ शकेल काहीतरी, आणि अधिकाधिक चांगले उत्तम सिनेमे आपल्याला बघायला मिळत राहतील अशी आपण इथे आशा करूयात. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या 2026च्या खूप शुभेच्छा. काथ्याकूट बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा. थँक्यू व्हेरी मच.